श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरती। रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जडजीवा तारण हरी एक। नाम हरिसार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी। ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्र निवासिनीं, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरून आले भगवान श्री पंढरीश परमात्मा, विश्वमाऊली विश्वसंत साधकांचे मायबाप ज्ञानांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत तुकाराम महाराज, प्रेममूर्ती नामदेव महाराज, शांती ब्रह्मा एकनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या अपार असीम कृपानुग्रहाने आपण एका डोळस संप्रदायाचा हात धरून आपल्या जीवनाची वाटचाल करत आहोत। आणि ही वाटचाल करत असताना अधिक मासाचं औचित्य लक्षात घेऊन आपण या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पवित्र स्मृती मंदिरामध्ये विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत। पुढे सरून बसा, हेच मागे बसते बाई, सरून बसा ना, माझ्या काय अंगात येत नाही काय नाही। आपला हरिपाठ जवळजवळ आता शेवटाकडे चाललेला आहे। 20 अभंगाचं यथामथी आपण चिंतन करायचा प्रयत्न केलेला आहे। आज आपल्या समोर जो अभंग आहे हा 21व्या क्रमांकाचा अभंग आहे। या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज नामस्मरणाचं आणखी एका वेगळ्या प्रकारचं महत्व आपल्या समोर मांडत आहेत। आपण जवळजवळ दररोजच चिंतन केलेलं आहे की हरिपाठ म्हणजे नामस्मरणाचं महात्म्य सांगणारा ग्रंथ आहे। आपण असं म्हणत असतो की काय देवाचं नाम आहे, हरी हरी तर म्हणायचे, पण आपण थोड्याशा तोकड्या बुद्धीने चिंतन करायचा प्रयत्न केला तर माझ्या बुद्धीला तरी असं वाटलं की प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काहीतरी नामाचं वेगळं महात्म्य सांगितलेलं आहे। अभंग नामाचं महात्म्य सांगणार आहे, परंतु प्रत्येक अभंगामध्ये काहीतरी वेगळा अशा प्रकारचा ज्ञानोबरायांचा दृष्टिकोन, ज्ञानोबरायांचा दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा नामाचं वेगळ्या अशा प्रकारचं महात्म्य ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। नाम तेच आहे, जसं व्यक्ती जरी एकच असली तर त्या व्यक्तीने जर कपडे बदलले तर बदललेल्या कपड्यामध्ये माणूस जरा वेगळाच वाटतो। पोलिसाचे कपडे घातले तर तो माणूस जरा वेगळाच वाटतो। त्याच माणसाने जर धोतर शर्ट घातलं तर तो माणूस सात्विक वाटतो। कारण पोलिसाचे कपडे घातले की आपला पोलिसाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच असा असतो की हा नीट कधी बोलतच नाही। पोलिसांच्या जवळ जर आपण गेलो तर ते क्वचित एखादा विरळ आहे कोणी तुकोबाळाचं वर्णन करतात, क्वचित असा एखादा पोलीस असतो की तो शांत बोलतो, नाही तर काय आपल्याला खायला उठलेला इतका रागात बोलतात पोलीस। असं जरी असलं तरी कपडे जर त्या व्यक्तीने बदलले तर व्यक्ती असताना एकच दिसते, पण कपडे बदलले तरी आपला त्याच्याकडे पाहण्याचा भाव बदलतो। खरं तर तो भाव त्याच्यात असतो नसतो हा आणखी वेगळ्या प्रकारचा चिंतनाचा विषय आहे, परंतु
ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये नामाचं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं महात्म्य सांगितलेलं आहे ते महात्म्य नामाचं आहेच, आणि आपल्याला ते अनेक वेळा अनेक प्रकारांनी ज्ञानोबराय समजावून सांगतात. कशा करता सांगतात याचं एक दिवशी चिंतन केलं होतं. सारखं सारखं सांगण्याच्या पाठीमागं तात्पर्य हे असतं की आवड याची निर्माण व्हावी, नामस्मरणाची श्रद्धा अंतःकरणात निर्माण व्हावी, नामस्मरण करण्याची प्रवृत्ती अंतःकरणातली जागी व्हावी. याच्याकरता संत महात्मे अर्थात आपल्याला नामाचं महात्म्य सांगत असतात. आजच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचं महात्म्य वेगळ्या प्रकाराने सांगितलं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामस्मरणाचा उच्चार केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं याचं चिंतन मागं झाले. हरि उच्चाराने अनंत पापराशी, रामकृष्ण उच्चार मंत्र हा शिवाचा, म्हणते जीवाचा तया मोक्ष, अनेक वेळा पाठीमागं सांगून झालेला आहे. उच्चार केल्यानंतर काय फळ मिळतं याचं चिंतन झालं. पण एका चाणाक्ष श्रोत्याला शंका आली. अहो म्हणजे तुम्ही सांगताय की नामस्मरणाचा उच्चार करायचा, पण उच्चार करायचा म्हणल्यानंतर त्याला काय काळाचं वेळेचं काय बंधन असते का? तुम्ही सांगितलं की उच्चार केल्यानंतर हे फळ प्राप्त होतं, ते आमच्या लक्षात आलं. पण आमच्या मनामध्ये अशी थोडी शंका आहे की बाकीची जी काही साधनं करावी लागतात त्याच्याकरता काही योग्य देश काळाची वाट पाहावी लागते. योग्य देश काळाची वाट पाहिल्याशिवाय संसारातली कार्य सिद्धीला जात नाही. ऐका, संसाराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागते. परमार्थामध्ये ते वेळेची वाट पाहावी लागते, याच्यात काही नवलच नाही. साधं शेतीतलं जर उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं, शहरामध्ये राहणारा मनुष्य जन्माला पण शहरातच आला होता, त्याचे वडीलही शहरातच जन्माला आलेले होते. शेतीचा आणि खेडेगावाचा त्याचा कधी संबंधच नव्हता. मग आता बाजारामध्ये ओल्या शेंगा आल्या भुईमुगाच्या, विकत नेल्याच्या नंतर त्याला त्या खूपच आवडल्या. मग नोकराला सांगितलं का रे शेंगा येतात कुठं, कारण त्याला शेती माहितच नव्हती. ते म्हणले साहेब जमिनीमध्ये शेंगा येतात. पैसा बोला होता, त्याने सांगितलं आपल्याला जमीन घ्यायची, आपल्याला आपल्या स्वतःच्या शेतातल्या शेंगा खायच्या, जमीनच घ्यायची. पैसे होते भरपूर, लगेच जमीन खरेदी केली. म्हणले चला शेंगा खायला. ते म्हणले अशा शेंगा नसतात जमीन घेतली की लगे. मग त्याला पाणी द्यावं लागतं, ती जमीन वळवावी लागते त्याच्या वेळेमध्ये. त्याने पाणी सोडलं शेतामध्ये, दिवसभर ते पाणी, बोर घेतला, सगळं श्रीमंतच होता. एका रात्रीत बोर घेतला, लाईट मोटर, पाणी पण भरपूर लागलं. कीर्तनात लगेच लागतं प्रवचनामध्ये होता. आणि दिवसभरामध्ये शेती वळवून काढली. अगदी 4-5 एकर शेत घेतलं होतं, सगळं मोटर मोठी होती. पाणी 2 दिवसात काय ते वळवून टाकलं. 2 दिवसामध्ये शेती त्यांनी सगळी भिजवून टाकली. मालकाला येऊन सांगितलं मालक शेती भिजून झाली. मालक म्हणले भिजून झाली, चला मग शेंगा काढायला. त्याला माहितच नव्हतं ना शेतीचा काय प्रकार असतो नेमका. नाही असं नाही म्हणले. मग त्याला थोडी वापसावी होऊन द्यावी लागते. वापसा आल्यानंतर मग शेंगदाणे नेऊन त्याच्यात पेरावे लागतात. झालं, शेती वापसा आली. दिवसभर त्यांनी मेहनत करून सगळं आणखी काही पेरणारे बोलवले, ट्रॅक्टर वगैरे सगळं ते पेरून काढलं. मालकाने विचारलं काय झालं का पेरून? हो म्हणले झालं पेरून, चला म्हणले शेंगा खायला. लगेच पेरल्यानंतर लगेच शेंगा असतात का? त्याला काही का त्याचे 2-3 महिने असतील तेवढे आपल्याला वाट पाहावी लागते, नंतर शेंगा काढाव्या लागतात. पंचदशीमध्ये उदाहरण दिलेले, कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयतः तद्वत आत्मविचारः पीक क्षणे कालेन पच्यते. शेतातलं पीक सुद्धा आपल्याला वेळ आल्याशिवाय खायला मिळत नाही. म्हणजे वेळेची वाट पाहावी लागते, काळाची वाट पाहावी लागते. आपलं काळ वेळ सोडून जाणार नाही, काळजी करू नका. काळात वेळच आहे आपल्याला. ऐका, ठराविक वेळ आल्याशिवाय ते आपल्याला साध्य प्राप्त होत नाही. संसारामध्ये सुद्धा, परमार्थाची साधना करताना सुद्धा, किंवा आपल्याला साधं कर्म आहे, नित्य नैमित्तिक कर्म करायचं म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायामध्ये कर्माचं चिंतन सांगितलंय. नैमित्तिक कर्म कशाला म्हणायचं? का सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करवती पारणे, का माता पितर मरणे अंकित दिवस. एकाचे वडील वारले होते. शेजाऱ्याने आपल्या वडिलाचं वर्ष श्राद्ध अगदी जंगी साजरं केलं. अगदी 2-3 कीर्तने ठेवली, मोठ्या मोठ्या पंक्ती घातल्या. अनेक लोक त्याच्या दारात आलेले पाहिल्यानंतर याला पण वाटलं आपणही आपल्या वडिलाचं उद्या वर्ष श्राद्ध करायचं. शेजाऱ्याचं पाहून असं उद्या वर्ष श्राद्ध घालता येतं का? नाही ना. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या तिथीला मयत झालेली आहे त्याच तिथीला श्राद्ध घालतात. तारखेवर श्राद्ध घालायचं नसतं बरं. अलीकडे शिकलेले लोक तारखेवर श्राद्ध घालतात. तारखेचा त्याचा काही वेळ नसतो. तिथीवर ती तिथी येईपर्यंत वर्षभर वाटच पाहावी लागते.
त्या तिथीला श्राद्ध घालावं लागतं. कशा करता सांगतोय? साधं श्राद्ध घालायचं म्हटलं तर आपल्याला काळाची वेळेची मर्यादा पाळावी लागते. संसारातलं कुठलाही असू द्या. एका आपण कीर्तनात आपलं प्रवचनात बोललो होतो एके दिवशी गावामध्ये यात्रा होती. यात्रा होती आणि यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी कुस्त्याचं मैदान असते. आखाडा. आखाड्यामध्ये गावातच पहिलवान होते. त्या गावातल्या पहिलवानाने हे कुस्ती जिंकली. 5 लाख रुपये इनाम जिंकला. 5 लाखाचा इनाम जिंकल्यानंतर एका बाईला असं वाटले की माझ्या पोराने सुद्धा कुस्ती केली पाहिजे. एका कुस्तीत 5 लाख पैसे कमावायला किती आटास लागतो. मग त्या बाईने त्या आपल्या मुलाला रोज किलोभर बदाम, किलोभर काजू, काय 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 खायला त्याला 2 लिटर दूध म्हशीचं पोराला खायला घालायला सुरुवात केली. ते पोरग किती वर्षाचं होतं? 6 महिन्याचं. 6 महिन्याच्या पोराला हे खायला घालून चालन का? नाही. मुलाला पैलवान करायचं म्हटल्यानंतर अगोदर मुलगा तरुण झाला पाहिजे, नंतर त्याला खायला प्यायला घातलं पाहिजे. पण नुसतं खाऊन पिऊन चालत नाही. तेवढी मेहनत केली पाहिजे, तेवढी कसरत केली पाहिजे. ते सगळे कबड्डीचे काय कुस्तीचे डाव असतात ते डाव सगळे शिकले पाहिजेत. त्याला कुस्त्याचा अनुभव असला पाहिजे. त्याने अनेक लोकांना चितपट केलेलं असलं पाहिजे. तर मग तो कुठं जाऊन काय होतो? एक कुस्ती जिंकल्यानंतर 5 लाखाचा इनाम कमावतो. कशा करता? साधा कुस्तीचा इनाम जर प्राप्त करायचा असेल तर त्याला सुद्धा काळ वेळ पाळावी लागते. त्याला सुद्धा काळाची वेळेची मर्यादा आहे. म्हणून यज्ञ करायचा म्हटल्यानंतर यज्ञाला सुद्धा ठराविक काळ ठराविक वेळ पाळावी लागते. योगाचं साधन करायचं म्हटलं तर योगाची साधना करण्याकरता सुद्धा श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नातुच्छ्रितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. शुचौ देशे योगाचं साधन करायचं म्हटल्यानंतर असं समाजामध्ये बसून योगाचं साधन होत नसतं. मग शुचौ पवित्र जागा लागते. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः. तिथं स्थिर आसन लावून बसलं पाहिजे. आपलं चिंतन होऊन गेले बऱ्याच वेळा. बरं ते आसन लावत असताना गीतेमध्ये असं वर्णन आहे की ते जास्त उंचही नको आणि जास्त खाली भूमीला टिकूनही नको. जास्त उंच आसन झालं तर काय होईल? आसन हलेल. आसन हल्ल्यानंतर ध्यान लागणार नाही. आपलं लक्ष आपल्या आसन लावण्याकडेच राहील. बरं जास्त भूमीला चिटकून जर आसन ठेवलं तर काय होईल? भूमीचे दोष आसनामध्ये शिरतात. नाथ भागवतामध्ये गोड चिंतन आहे. माणसाने दगडाच्या आसनावर बसल्यानंतर काय होतं? माणसाने कपड्याच्या आसनावर बसल्यानंतर काय होतं? माणसाने पांढऱ्या घोंगडीवर बसल्यानंतर काय होतं? माणसाने काळ्या घोंगडीवर बसल्यानंतर काय होतं? माणसाने वाघाच्या कातड्यावर बसल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. नाथ भागवतामध्ये वर्णन आहे. म्हणून बसताना सुद्धा कोणत्या आसनावर, म्हणून काय काय तुम्ही महाराज मंडळी पाहिले असते ना, तर तुम्ही पाहिले का माहित नाही. आम्ही क्षेत्रामध्ये राहिलो. क्षेत्रामध्ये काय काय महाराज लोकांचं आसन ते स्वतः बरोबर घेऊनच फिरतात. कारण कुठे गेल्यानंतर कुठले दोष आपल्या अंगात शिरतील काही सांगता येत नाही. म्हणून ते महात्मे आपलं आसन कायम बरोबर, त्यांचा शिष्य असतो नाही तर स्वतः बदलत आसन घेऊन फिरतात. जिथं बसायचं तिथं स्वतः आपलं आसन टाकायचं आणि नंतरच त्याच्यावर बसायचं. का? त्या भूमीचे दोष आपल्यात शिरायला नको. कशा करता सांगतो हे? योगाचं साधन करायचं म्हटलं तर पवित्र देशाची पवित्र काळाची मर्यादा आहे. दान धर्म करायचा आहे. अक्षय तृतीयेला दान दिल्यानंतर अनंत पटीने फल देतो असं वर्णन आहे. बघा अक्षय तृतीया ही आता उन्हाळ्यामध्ये आपल्या गावात शिबिर असते. तुम्ही भाग्यवान आहेत की आपल्या शिबिरात सगळे दान धर्म करता. आपल्याला अनंत पटीने मिळते, काळजी नाही. ऐका, देशे काल्याच्या पात्रेच्या तद्दानम सात्विकम स्मृतम. दानाचे 3 प्रकार आहेत. तामस दान आहे, राजस दान आहे आणि सात्विक दान आहे. गीताशास्त्राने आपल्याला असं सांगितले, देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम. देश पाहून, काळ पाहून आणि पात्र पाहून जे दान केलं जातं त्याला सात्विक दान म्हणतात. देशाचा विचार नाही, काळाचा विचार नाही, पात्राचा विचार नाही, काय नाही दान धर्म केला हे तामस दान आहे. वाईट कर्मामध्ये जे दान धर्म केला जातो ते तमोगुणी दान आहे. सात्विक दान जर आपल्याकडून काढायचं असेल तर ज्ञानोबराय सांगतात किंवा भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, देश पाहिला पाहिजे. पवित्र देशामध्ये, म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये पंक्ती का घालाव्यात? कारण तो देश पवित्र आहे. तेथे एक शेत दिले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग घडेले पूर्ण ऐसे महिमान ये तीर्थेचे. तुकोबराय सांगतात, तेथे एक शेत दिले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण. तीर्थामध्ये जाऊन एक शीत जर अन्न आपण दिलं तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होतो. हा त्या देशाचा महिमा आहे. तेच अन्नदान. खरं तर अन्नदान माणसाने कोणालाही द्यावं असं वर्णन आहे बरं का.
अन्नदानम महदानम विद्यादानम ततफलम अन्येन क्षणिका तृप्ती यावन जीवंतु विद्या. अन्नदानाला दान म्हटलेलंच आहे, काही अडचणच नाही किंवा तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारून. द्रव्याचा विचार सध्या बाजूला ठेवा. तो द्रव्य देताना माणसाला देश काळ सगळं पाहावं लागतं, पण अन्नदान करताना तुकोबराय सांगतात सर्वाभूती द्यावी अन्न. अन्नदान करताना काय विचार करायचा नाही, समोर आला की अन्नदान करायचं. म्हणजे साधं अन्नदान करायचं म्हटलं तर देशाची काळाची पवित्रता पाहावी लागते, इतकं अवघड आहे. म्हणून त्या साधकाला अशी शंका आली की हरीचा नामस्मरणाचा उच्चार केल्याबरोबर एवढं सगळं फळ प्राप्त होते. हरी उच्चारणी अनंत पापरासी जातीरलय अक्षर मात्रे रामकृष्ण उच्चार मंत्र हा गात पळे भूतबाधा भेद. केवळ उच्चार मात्राने ना, म्हणायचे फक्त मुखाने म्हणायचे म्हटल्यानंतर एवढं सगळं जर दोष जाते तर शंका अशी आहे त्या साधकाची. तो साधक असं म्हणतो की मग याला मी काळ वेळेचं काय बंधन असेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उतरती. नामस्मरणाचा उच्चार करताना काळाचं आणि वेळेचं काहीही बंधन नाही. ऐका, काळ आणि वेळ असे दोन शब्द वापरलेले आहेत. बहुतेक हे समानार्थी शब्द आहेत, त्याच्यात जास्त फरक असा काय करता येत नाही. पण एक मन आपल्याला पाठ आहे सगळ्यालाच. काळ आला होता पण वेळ आली नव्हती लोक म्हणतात. म्हणजे काळ हे व्यापकतेचं सूचक आहे आणि वेळ ही परिच्छिन्नतेची सूचक आहे. ऐका, काळ म्हणलं की सर्वच काळ घ्यायचा, भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ. हा काळ झाला. काळ हा व्यापक दृष्टीने घ्यायचा आणि वेळ म्हणजे तेवढ्या काळापुरती. काळ म्हणजेच वेळ आहे, त्याला वेळ असं म्हणतात. नामस्मरण करताना याला कुठलं बंधन नाही. ऐका, साधं स्नान करायचं म्हटलं तर महात्मे मंडळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानाला जातात. ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर स्नानाला जायचं नसतं. खरं तर असे बरं का, पहाटे 3:30च्या अगोदर तीर्थामध्ये जायचं नसतं, कारण तीर्थ झोपलेली असतात. भागवतामध्ये असं वर्णन आहे, भगवान परमात्म्याचे वडील अर्थात भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेवजी एक दिवशी ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदरच उठले आणि उठल्यानंतर यमुनेवर स्नानाला गेले. यमुनेवर स्नानाला गेले तर ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर वसुदेवजी स्नानाला आल्यामुळं जलाचे असणारे देवता त्याला वरुण देवता म्हणतात. वरुणाने नंद बाबाला पकडलं गेले वैकुंठात घेऊन, त्या वरुण लोकांमध्ये घेऊन. नंद बाबा रोज स्नान करून वेळेत माघारी यायचे, आज माघारी आलेले नाहीत. सगळे महारामध्ये चर्चा चालली, काय झालं, भगवान गेले, काय झालं, बुडाले का काय पाहण्याकरता. भगवान परमात्म्याने पाहिलं तर वरुण लोकांमध्ये घेऊन गेले होते. भगवान परमात्म्याने वडिलांना सोडून आणलं, आपल्याला तिकडे जायचं नाही, फक्त चिंतन काय करायचे. त्या वरुणाने सांगितलं की वेळेच्या अगोदर तुमचे वडील स्नानाला आले, त्याच्यामुळं मी पकडले. कशा करता सांगतोय, साधं स्नान करायचं म्हटलं तरी पण वेळेचं बंधन आहे. आता बरं का, चांदण्या दिसतात तोपर्यंत जे स्नान करतात त्यांना ऋषी म्हणतात. दिवस उगवायच्या अगोदर जे स्नान करतात त्यांना माणसं म्हणतात आणि दिवस उगवल्याच्या नंतर जे स्नान करतात त्यांना राक्षस म्हणतात. आता आपण कुठं कुठं बसतोय ते आपापला 7-12 आपणच तपासा. काय आभाळामध्ये चांदण्या दिसतात तोपर्यंत जर स्नान झालं आपण ऋषीचे विचार करणारे आहोत. दिवस उगवायच्या अगोदर जर स्नान झालं तर आपण माणसं आहोत आणि दिवस उगवल्यानंतर जर आपलं स्नान होत असेल तर आपण समजून जायचं पुच्छ नाही पायचारी मनुष्य परी कुत्री ती, तुकाराम महाराज सांगतात. संध्या करायची म्हणली तर संध्येला काळ वेळ आहे हो. ब्राह्मण मंडळी संध्या करतात. ब्राह्मणाला त्रिकाल संध्या सांगितली. उदिते जुहिते अनुदिते जुहिते, म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर संध्या करायची का सूर्य उगवल्यानंतर संध्या करायची त्यांनी अगोदर ठरवायचं. असं चालत नाही त्याला की आज सूर्य उगवायच्या अगोदर संध्या करायची, उद्याच्याला सूर्य उगवल्याच्या नंतर, असं नाही चालत. एक आधीच ठरवायचं, सूर्य उगवायच्या अगोदर करायची का सूर्य उगवल्याच्या नंतर करायची. आयुष्यभर त्याने ती वेळ पाळायची असते. म्हणून ब्राह्मण मंडळी अर्थात नियम पाळणारे प्रवासात जरी असले तरी प्रवासात संध्येची वेळ झाली की जाग्यावर गाडी थांबवतात. जाग्यावर गाडी थांबवून गाडीमध्ये पाणीच असते, कॅन्डल्स असते, हातपाय वगैरे धुतात. संध्याला वेळ थोडा लागतो पण वेळ सांभाळावा लागते. सकाळी संध्या असते, दुपारी संध्या असते आणि संध्याकाळी संध्या असते. संध्येची वेळ सुद्धा पाळावी लागते. सामान्य व्यवहारातले नियम करायचे असले, नित्य नैमित्तिक कर्म करायची म्हटली तर काळाचं वेळेचं बंधन आहे. पण ज्ञानेश्वर महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात तुम्ही नामस्मरण करायला लागा. नामस्मरण करण्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळाचं वेळेचं बंधनच नाही. तुम्हाला वाटलं ना अर्ध्या रात्री नामस्मरण करायचं, काहीच अडचण नाही. तुम्हाला वाटलं ना
बरं, आता खरं तर ब्रह्ममुहूर्ताचा वेळ अर्थात सकाळी पहाटेचा वेळ नामस्मरण करण्याकरता खूपच अनुकूल असतो. का अनुकूल असतो? रात्री चोर आलते कडकण्याच्या वस्तीवर, फोन आलते रात्रीच, आलते का नाही कोणास नगरे होते, पण फोन तर आलते. काय तर मी तुम्हाला एक दिवशी बोललो होतो की पहिल्या प्रहरामध्ये सगळी माणसं जागी असतात, दुसऱ्या प्रहरामध्ये भोगी माणसं जागी असतात, तिसऱ्या प्रहरामध्ये चोर जागे असतात आणि चौथ्या प्रहरामध्ये ऋषी मंडळी जागे असतात. कशा करता सांगतोय? चौथ्या प्रहरापर्यंत, चौथा प्रहर म्हणजे पहाटे 3च्या नंतर सुरू होतो, पहाटे 3 पर्यंत सगळ्या जगातल्या आसुरी शक्ती जागी असतात. वाईट कामं दिवसा जेवढी होत नाहीत तेवढी रात्री 12च्या पुढे, 12 ते 3 या वेळेमध्ये जास्त कामं होतात जगातली सगळ्यात वाईट कर्म. 3 पर्यंत त्यांची कामं चालतात, 3 नंतर ती सगळी माणसं झोपतात वाईट कर्म करणारी. आसुरी शक्ती सगळ्या झोपलेल्या असल्यामुळं आपल्याला रोज अनुभव येतो. तुम्ही पहाटे उठून बघा, आता उठताय सगळे, आपल्या पारायणामुळे बरेच उठतात सगळे. पहाटे उठल्यानंतर जेवढं प्रसन्न वाटतं तेवढं उशिरा उठल्या वाटत नाही. आता ज्याला उशिराच उठायची सवय त्याला पहाटेचा काय गंधच नसेल. पण बघा तुम्ही, आता काकडा चालू झाला, आपण जरी नाही उठलो तरी काकड्याचा काना आवाज झाला तरी ह्या पुसून त्या पुसून त्या पुसून, पण बरं वाटतं. मनात म्हणत असतो कशाला यांनी कटकटावली, पण तरी पण बरंच वाटतं. का? कारण पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न वेळ आहे. पहाटेच्या वेळेस उठून बसल्यानंतर आपण, मी सांगितलं होतं की अभ्यास करायचा म्हणलं की अभ्यास लवकर होतो. ध्यान लावून बसायचं म्हणलं तर दिवसभर आपण मूर्ती डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा, देवाची मूर्ती येत नाही, दुसऱ्याच मूर्ती येतात. बाजारात पाहिलेल्या, गावात पाहिलेल्या, चौकल्या पाहिलेल्या त्याच मूर्ती येतात. पण सकाळी उठून जर समजा आपण असं ठरवलं की पांडुरंगाची मूर्ती आपल्या ध्यानात आणायची, एकदा पांडुरंगाकडे 2 मिनिटं 5 जण जोडे लावून घ्यायचं, सकाळ सकाळ आपल्याला आपलं अंतःकरण शांत असतं, ती मूर्ती अंतःकरणात आल्याशिवाय राहत नाही. कशा करता सांगतोय? पहाटेची वेळ नामस्मरण करण्याकरता अतिशय चांगली. पण आता कामच असे निघाले, 1 शिफ्ट 2 शिफ्ट 3 शिफ्ट, काही काहींच्या सकाळच्या शिपा, काही काहींच्या दुपारून चालू होतात अर्ध्या रात्रीपर्यंत, काही काहींच्या अर्ध्या रात्री चालू होतात सकाळपर्यंत. मग अर्ध्या रात्री ज्याची शिफ्ट चालू आहे किंवा रात्रभर ज्यांनी काम केलेले त्यांनी काय पहाटे कसं काय उठायचं? त्याच्याकरता नियम नाही. मग त्याने काळ वेळ ना, त्याने कधीही तुला वेळ मोकळा वेळ धावला की तू काय करायचं? नामस्मरण करायचं, असं ज्ञानोबराली अभंगात सांगायचं. 2-3 अर्थ आहे त्याचे बरं का. पहिला अर्थ हा आहे, नामस्मरण करण्याकरता काळाचं वेळेचं कुठलंच बंधन नाही. मनात आलं की नामस्मरण चालू करायचं. मी बोललो होतो, एकाने विचारलं का हो परमार्थ कधी चालू करायचा? लोकांच्या परमार्थाच्या आणि संसाराच्या व्याख्याच काय विलक्षण आहेत. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, एका मुलाचं लग्न झालं, ते आले महाराजांच्या दर्शनाला, महाराज आमच्या मुलाने आता संसारात प्रवेश केला. महाराज म्हणले आता संसारात प्रवेश केला ना, आतापर्यंत काय परमार्थच करत होता का? दारू पिऊन गुटखे खाऊन गप्पा मारून लग्न केलं म्हणजे संसारात प्रवेश केला असं कोणी सांगितलं? मी कशा करता बोलतोय, मला तिकडे विषय लांबवायचा नाही, विषय फोडायचा पण नाही. नामस्मरण करण्याकरता काळ वेळ वयाचं कुठलंच बंधन नाही. यारे लहान थोर याते भरते नारी नर, असं काय आहे का? लोक म्हणतात बघा, तरुणी पोरं जर कीर्तन प्रवचन ऐकायला आली, वारे हे काय तुझं वय आहे का? हे काय वेळ आहे का परमार्थाची? म्हातारा झाल्यावर परमार्थ करावा लोक म्हणतात. म्हणजे लोकांची कल्पना काय आहे, म्हातारा झाल्यानंतरची वेळ, ज्याला राम म्हणता येत नाही, लांब 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 म्हणतो, त्याने कसं नामस्मरण करावं? ज्याला चालता येत नाही अशी म्हातारी माणसं वारीला, त्या दिंडीवाल्या महाराजाला त्या माणसाला सांभाळत बसावं लागते. तरुण वयामध्ये तुम्ही किती बी चाला, काय बी चाला. आता मी 2 वर्ष ते तळाव मुक्कामाला असतो आम्ही महाराज मंडळीत. तर तळाव दिवसभर चालायचं तर चालायचं, तिथं गेल्या गेल्या पुन्हा 2 तास कीर्तनाला उभं राहायचं. कीर्तनाला उभं राहिल्यानंतर अहो तुम्हाला माहित नसेल ते कदम माऊली, मोठे कदम माऊली आपल्या गावात आलेले, ते तर किती झोपतात माहिती का? 2 ते 3 तास झोपतात रात्री फक्त. रात्रीचं कीर्तन ऐकणार, ऐकल्यानंतर झोपणार. रात्रभर भजन तळाव असतो बरं का रोज. ज्ञानोबरांच्या तळावर रात्रभर तिथे ते जागर ठरवून दिलेले, ते जागरवाली माणसं येतात. जागरावाली माणसं आली की 3 वाजता काकडा चालू होतो. काकडा म्हणजे आपल्यासारखा काकडा नाही, त्या काकड्यामध्ये समाधीचे अभंग म्हणतात, तीर्थावळीचे अभंग म्हणतात, नंतर भोपाळ्या म्हणतात. हे काकड्याचे अभंग नाहीत म्हणत. मग नंतर भोपाळ्या म्हणतात, वासुदेव आंधळा पांगळा गवळण, असं ते काकड्याचं स्वरूप असतं. कशा करता सांगतोय, तर कदम माऊली रात्रीचं कीर्तन झाल्यानंतर थोडा वेळ झोपतात. रात्री ऐका, आल्यानंतरच कीर्तन चालू व्हायला जवळजवळ 9 वाजत आहेत. 9 ते 11 कीर्तन. कीर्तनाच्या आल्याला खायचं नसतं, लगेच कीर्तन असते. बाकीचे लोक खात बसते. तिथे गेले की कीर्तनावर आले जेवायचं, जेवण झोपायला कमीत कमी 12 वाजत असतील. 12 वाजता झोपलं की तो महात्मा 1:30 2 वाजताच उठतो. उठून
देवपूजा करणार आणि 3च्या काकड्याला पुन्हा हजर. 3 ते 6 पर्यंत काकडा चालतो, 5:30 5:30 पर्यंत काकडा चालतो, लगेच 6 वाजता दिंडी निघते. दिवसभर दिंडीत चालायचं, पुन्हा रात्री इतकं भजन. कशा करता सांगतोय, नामस्मरण करण्याकरता काळाचं वेळेचं कुठलंच बंधन नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही काळामध्ये काय करायचं, नामस्मरण करायचे, ते आपल्याला फळ देणारे, असा एक अर्थ. अजून एक अर्थ आहे का, नाम उच्चारिता काळ वेळ नाही. तुमच्या आमच्या सारखी माणसं कितीही मेली तरी आपण मेलेल्या तिथीला काय किंमत असते हो? घातलं तर पोरग आपलं श्राद्ध घालतं, नाही तर ते बी अलीकडच्या काळात कोणी घालायला मोकळं नाही. हो, असं उदाहरण ऐकलं, एका कीर्तनकारांनी सांगितलं होतं, एकाच्या वडिलाचं श्राद्ध होतं, म्हणजे दशक्रिया करायची होती. तो होता कुठेतरी मोठ्या उद्योग कामाला. ते एका ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मणाला विचारलं, का म्हणले दशक्रियेला किती खर्च येतो? ब्राह्मणाने सांगितलं, साहित्य हे आमचं आमकं लागतंय. ते म्हणलं, हे बघा, अजून 10,000 जास्त घ्या आणि माझ्या वडिलाची दशक्रिया तुम्हीच करा तिकडं. असे अलीकडचे लोक असे निघाले. मग आपण मेल्यानंतर आपल्या तिथीला काहीच किंमत नाही हो. पण खरा भगवत भक्त जर गेला तर खरा भगवत भक्त गेल्यानंतर त्या तिथीला एवढी पवित्रता येते. आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला लोक काम सोडून हजर असतात. 750 वर्ष जवळजवळ झाली. 750 वर्ष झाले तरी ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा न चुकवता लोक अटेंड करतात. अलीकडच्या मराठीत बोलायचं झालं तर अटेंड. दादा कळतं ना मराठी तुम्हाला? अटेंड. अलीकडे लोक इंग्रज आले, त्याच्यामुळे थोडे शब्द तिथले घ्यावे लागतात. वडिलाच्या श्राद्धाला मला वाटतं एक भाव जर श्राद्ध घालत असेल आणि दुसरा भाव दुसऱ्या गावाला असला तर कदाचित तो श्राद्धाला येत नसेल. ज्ञानेश्वर महाराजांचा आपला काय रक्ताचा संबंध आहे? बरं, असं काय झाले का की बाबा चला कार्तिक वद्य तृतीयेला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असते, मग असं झाले का की कार्तिक महिन्याच्या अगोदरच ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर समितीने पत्रिका काढली, हा काय आता काकासाहेब दगडूपाणे, मुक्काम पोस्ट काळेवाडी, तालुका 2, जिल्हा पुणे, तुम्हाला पत्रिका पाठवण्यात येते की अमक्या अमक्या तारखेला ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा आहे, तरी तुम्ही काळेवाडीची दिंडी घेऊन आळंदीला आलंच पाहिजे. अशी पत्र आलेत का कोणाला? कोणालाच पत्र येत नाही. बर, ऐका गमत, एरवी आपल्या वडिलांचं श्राद्ध असल्यावर माणूस 1 दिवसाची रजा काढत नाही, नको म्हणतो पगार बुडल. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला आपण इथून जातो, हे तर 5-6 दिवस असतात, तिथं 8 दिवस समाधी सोहळा असतो. सप्तमीला कार्यक्रम चालू होतात. सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, 7 दिवस तिथं आळंदीत कार्यक्रम असतो. म्हणजे हे दिंडीतले 7 दिवस, अधिक तिथले 7 दिवस, 7 आणि 7 14, 15 दिवस माणसं सुट्ट्या काढतात. काय संबंध आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आपला? काय संबंध आहे? का ज्ञानेश्वर महाराजांनी काय आपण जन्माला याच्या अगोदर आपल्या नावावर फिक्स डिपॉझिट ठेवलं होतं की हे तुमच्या नावावर डिपॉझिट आहे, तरी तुम्ही आमच्या समाधी सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे? ते पंडित विनोदाने सांगतात, कोणाच्या श्राद्धाचं कीर्तन असलं म्हणजे की आमच्या आमच्याचे श्राद्ध आहे आणि ते आता मला म्हणले की आता हे आमचं 3रं वर्ष आहे, आता आम्हाला असं वाटते की आता बंद करावं श्राद्ध करायचं. तात्या सांगत असतात बरं का. तात्या म्हणले, तुम्ही असं कसं काय म्हणता? आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण वडिलाचं श्राद्ध घातलं पाहिजे. आणि तुम्हाला जर वडिलाचं श्राद्ध करायचं नसेल तर तुमच्या वडिलांनी तुमच्या नावावर केलेली जमीन तुम्ही आमच्या नावावर करा, आम्ही तुमच्या वडिलाचं श्राद्ध घालत जाऊ. काय अहो, हे कर्म हे माणसाला चुकत नसतं, हे कर्म करावंच लागत असतं. कशा करता बोलतोय? ज्ञानेश्वर महाराज ज्या तिथीला गेले ती ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संजीवन सोहळ्याची तिथी, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदर ती तिथी नव्हती का? होती ना, पण तिला इतकी किंमत होती का? इतकी किंमत नव्हती. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या काळाला समाधी घेतली त्या काळाला त्या तिथीला काय आली? पवित्रता आली, पुण्यता आली. तुकाराम महाराजांची बीज आपण साजरी करतो. तुकाराम महाराजांच्या बीजाला आपण काय गर्दी असते भयंकर. मी कॉलेजला होतो 14वीला पुण्यामध्ये, तुकाराम जगन्नाथ कॉलेज खडकीमध्ये, खडकी दापोडी पुण्यात आहे. तिथं पेपर होता नेमका बीजाच्या दिवशी. गणेश महाराज जगताप पण आम्ही दोघे एकाच वर्गात. पेपर झाल्यावर बीजा दिवशी म्हणलं चला देऊला जाऊ आपण. आम्ही गेलो 5 वाजता, तर देऊ सगळं मोकळं, कारण बीजाचा कार्यक्रम दुपारी सुरू होऊन जातो, आम्हाला काय माहितीच नव्हतं. कशा करता बोलतोय? पण बीजाच्या त्या दिवशी दुपार 12 वाजेपर्यंत त्या देहूच्या गावामध्ये पाय ठेवायला जागा नसते, इतके मुंगीसारखी माणसं असतात. हे कशामुळे असतात? कारण तुकाराम महाराजांनी अशी जीवनामध्ये साधना केली. तुकाराम महाराजांचे प्रमाण आपण अनेक पाहिले. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबराय सांगतात, पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव सगळा भाव तो निराळा नाही तुझा. तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये अशी साधना केली की ती साधना केल्यामुळे तुकाराम महाराजांचं देह ज्या तिथीला
वैकुंठ अर्थात तुकाराम महाराजांचा देह पडला नाही, सदैव वैकुंठ गमने. ती तिथी एवढी पवित्र झाली की त्या तिथीची लोक आवर्जून वाट पाहतात की कधी बीज येते आणि कधी आम्ही देहूला जातो. कशा करता बोलतोय, तुम्ही आम्ही मेल्यानंतर काळाच्या पडद्यामागे जातो. मी काल का परवा युट्यूबला एक व्हिडिओ पाहिला, एक बाई कोणतरी नाचणारी, तिची आई वारली होती 2 दिवसापूर्वी आणि ती आज नाचाय आली होती. काय घेता नाही कोणाला संसारामध्ये, कोण कधी मेलं काय झालं. स्वतःची आई वारल्यानंतर सुद्धा ती स्टेजवर परफॉर्मन्स द्यायला आली होती. काल का परवाच बघितला व्हिडिओ मी. संसारामध्ये आपल्या मरणाला आणि आपल्या येण्याला काही किंमत नाही. आपण ते विनाकारण किंमत आपण दिलेली. अहो तुम्ही आम्ही जन्माला आलो, किडे जन्माला येतात, काय फरक आहे त्याच्यात आपल्यामध्ये. कुत्री जन्माला येतात, कुत्री मरतात. तुम्ही आम्ही जन्माला येतो, तुम्ही आम्ही मरतो, काय फरक आहे. फरक काय नाही. कुत्र्याने फक्त न कळता संसार केला आणि आपण कळूनही संसारच केला. मग त्याच्यात आपल्यात फरक आहे. फरक एवढाच आहे की त्याला शिपूट आहे ना आपल्याला शिपूट नाही. त्याला 4 पाय आहेत आणि आपल्याला 2च पाय आहेत. ते बी आता त्याचे 2 पुढचे पाय म्हणजे हातच आहेत, आपल्याला ते हात आहेत. बाकी त्याच्यात आपल्यामध्ये असं काही फरक नाही. संत महात्म्यांनी साधना अशी केली की साधना करून तो काळ पुनीत केला. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाहिजे, जगाला खाणारा काळ, पण संत महात्म्याला काळ काही करू शकत नाही. त्यांनी काळावर विजय मिळवला. ज्ञानोबराय सांगतात, काळ वेळ नाम नाम उच्चारिता काळ वेळ. त्याला काळाचं वेळेचं बंधन नाही. बघा आपण आपल्याला मारावंच लागतं. संत महात्मे मरतात असं आम्ही वारकरी मानत नाही. कोणताच वारकरी ज्ञानेश्वर महाराज मेलेत असं मानत नाही, तुकाराम महाराज मेलेत असं मानत नाही. देहाच्या दृष्टीने आपल्या समोर नाही, पण तत्वाच्या दृष्टीने तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे आमच्याकरता प्रत्यक्ष तुकाराम महाराज आहेत. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे आमच्याकरता प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहेत. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, तेनेयम वामय मूर्तीम प्रत्यक्षा वर्तेते हरेः स्वकीयम यत् भवेत् तेज हातच्च भागवते दधात. उद्धवाने देवाला विचारलं, देवा तुम्ही आमच्या बरोबर होता तोपर्यंत आम्हाला बरं होतं. बघा आपण जर एखाद्याच्या बरोबर कुठं नवीन गावाला गेलो, आपल्याला तिथलं काहीच माहित नसतं, मग जो माहितगार आहे त्याच्याबरोबर आपण जातो. चला तुम्हाला हे काय माहिती काय, कुठं जायचं असं आपल्याला तर त्याच्याबरोबर जातो. तो माहितीवाला माणूस जोपर्यंत आपल्या बरोबर आहे तोपर्यंत आपल्याला काहीच भीती नसते. तो जिथं बसन तिथं बसायचं, तो जे काय आपल्याला जिकडे नेहमी तिकडे जायचं. पण कल्पना करा त्याने जर सांगितलं, हे बघा मला अर्जंट फोन आलाय आणि तुम्ही आता नंतर मागून या, मला जावंच लागतंय, मग कसं होतं. उद्धवाचं ते झाले. भगवान परमात्मा निजधामाला जाण्याची तयारी करतायत आणि निजधामाला जाण्याची तयारी करत असताना उद्धवाने देवाला विचारलं, देवा तुम्ही आमच्या बरोबर होता, तुमच्या संगतीमध्ये आम्हाला समाधान होतं, काय दुःख नव्हतं. तुम्ही गेल्यानंतर आम्ही कोणाच्या आश्रयाने जीवन जगायचं, कोणाकडे पाहून जीवन जगायचं. मग भगवान परमात्म्याने सांगितले, स्वकीयम यत् भवेत् तेज हातच्च भागवते दधात. माझं जे काय स्वतःचं तेज आहे ते मी घेऊन नाही चाललो, माझं तेज मी भागवतात ठेवलेले. भागवताला आम्ही ही पुस्तकं नाहीत साधारण. सामान्य पुस्तकं वर्षभर वापरली, पुन्हा त्याचं पुढल्या वर्षी काम नसते, दुसरी पुस्तकं असतात. पण एकदा ज्ञानेश्वरी हातात पडली की जी ज्ञानेश्वरी लहानपणी हातात पडली ती मेलं तरी पण ज्ञानेश्वरी सुटत नाही, सुटली नाही पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीला आम्ही ज्ञानेश्वरी मानतच. ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहे. कशा करता बोलतोय की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काळ मातीत घालतो, काळ आपल्याला पण आपलं नामनिशाण ठेवत नाही. पण नामस्मरण केलेला खरा जो महात्मा आहे त्या महात्म्याची काळावर सत्ता चालते. म्हणून आजही अजून थोडा बारकावा सांगतो. काही माणसं जगून मेल्यासारखे असतात, जिवंत असून मेल्यासारखी. काही माणसं जिवंत असून जिवंत असल्यासारखी, काही माणसं मरून मेल्यासारखी आणि काही माणसं मरून जिवंत असतात. 4 विकल्प आहेत बघा. काही माणसं जिवंत असून मेल्यासारखी, त्यांचा कोणाला उपयोग नाही, ते कधी घरातून रानात जाते तर कधी घरी येते हे शेजाऱ्यालाही माहित होत नाही, कधी कुठल्या कार्यक्रमात नाही, कोणाच्या लग्नाला नाही, गावात काही निवडणुकीचं काम असं कालावधी असेल तर तिथं निवडणुकीत शिक्के मारायला नाही, कीर्तन भजनाला तर नावच घेऊ नका. आता जो गावातच जात नाही कशाला लग्न करायला तर कीर्तन भजनाला कसं काय येईल. कधी कुठं दान धर्म नाही. अशा माणसाचा काय फायदा व जगून. महाभारतात श्लोक आलाय, देवराम बाबा विनोदाने नेहमी सांगत असतात, अशा माणसाला गुलून गुलून मुंबईला न्यायचं, समुद्र चौपाटी बघायचं म्हणायचं, न्यायचं गुलून. पुढं काय करायचं, त्याला मस्त कुल्फी खाऊ घालायची, आईस्क्रीम खाऊ घालायची,
तिथं भरपूर खायला असते, काय वली भेळ, सुकी भेळ, तुम्हाला जे आवडते ते खाऊ घाला. चला म्हणायचं थोडं सैर करून येऊ समुद्रात, बोटीत बसवायचं, नाव मस्त नाव अशी मध्यभागी न्यायची आणि काय करायचं, काय नाही ढकलून द्यायचं त्याला, काय करायचं. अहो म्हणजे त्याला पोहता येत असलं तर त्याला पुन्हा काठावर आणायचं, मोठा दगड गाळ्यात बांधायचा आणि पुन्हा नेऊन नदीत बुडवायचं त्याला समुद्रात. का, काय जगून फायदा आहे त्याचा. जो माणूस कधी कोणाच्या उपयोगाला चाला नाही, कामाला चाला नाही, तर जबर काय त्याच्या जगण्यात अर्थ आहे का. म्हणून स्वतः करता जी माणसं जगतात ना, ती माणसं जगतच नाही, ती जिवंत असून मेल्यासारखी. दुसरा वर्ग आहे जिवंत असून जिवंत असल्यासारखी. जिवंत असून तुम्ही आम्ही तसं आपण बी जीव जगून मेल्यातच जमाय, काय कोणाला कामाला येतो आपण. आपलं घरच आपल्याला सुटत नाही, गाव सुटत नाही, कधी कुणाला काय कामाला येणार आपण. आपण जिवंत असून मेल्यात जमाव, आपलं काय हे नाही. काय जिवंत असून जिवंत असतात, यात संत महात्म्याचं वर्ग आहे. ते आपल्याला जिवंत दिसतात तर ते जगाकरता काही काम करत असतात. तिसरा वर्ग आहे मरून मेल्यासारखी. आपले पूर्वज गेलेले, आजा मेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. हे सगळे आपले गेलेले जे काही पूर्वज आहेत, म्हणजे मी नावं ठेवतो असं समजू नका बरं का. काळाची सत्ता काय हे सांगायची, त्यांच्याविषयी आपल्याला आदरच असावा. आपले पूर्वज आहेत त्यांच्यामुळे आपण हे सगळं जग पाहतो, हे सगळं ठीक आहे. पण एक काळाची सत्ता म्हणून आपलं हे चिंतन चालेल. नावं ठेवणं हा माझा उद्देश नाही. ऐका, हे आतापर्यंत होऊन गेले, कोणाला आठवतंय. कागदोपत्री काय काम असलं तर मग म्हणतात हा तुमचे वडील. मला वाटते आजाचं बी नाव कोणी विचारत नाही का, विचारले आतापर्यंत. चुकून कुठं लागत असलं तर मला माहित नाही. चुकून सरकारी कागदपत्रात सुद्धा आजीचं नाव लिहायला कोणी सांगत नाही. वडिलाचं नाव काय, जास्तीत जास्त आईचं नाव काय, भावाचं नाव काय, बस एखाद्या नातेवाईकाचं नाव काय. गाड्या बिड्या घ्यायचं म्हणलं की ते लागत सगळं विचारतात. म्हणजे काळाचा एवढा प्रभाव आहे की सगळे नाव निशाण मिटून जातं. पण संत ज्ञानोबाला आज 750 वर्ष झाले, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आपण तितक्याच आदराने घेतो जितकं आपण समोर असणाऱ्या एखाद्या पूज्य व्यक्तीचं नाव घेतो. कशा करता सांगतोय, संत महात्म्य नामस्मरण त्यांनी केलं. नामस्मरणाचा प्रभाव असा आहे की नामस्मरणाने त्यांच्या जीवनाला काळ काहीच करू शकत नाही, वेळ काही करू शकत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामस्मरण केलं ना त्यांना काळ. अजून सांगतो तुम्हाला, चला. नाथ महाराजांचं चरित्र सगळ्याला माहिती. काळावर कशी संतांची सत्ता चालते तुम्हाला सांगतो. नाथ महाराज गेले, वारले. एका मुलीचं लग्न झालं होतं, दिवाळी सणाला मुलगी आली होती. दिवाळी झाल्यावर तिच्या घरची आई वगैरे चालली होती स्टँड अप पोरीला घालवायला, आणि नाथांची प्रेतयात्रा आली. प्रेतयात्रा पाहिल्यानंतर ती पोरीची आई म्हणली, ह्या मुडद्या नाथाला आजच मारायला वेळ मिळाली का, माझी पुठ्ठको चालली नांदायला आणि अपशकुन केला. नाथ महाराज ताटीवर उठून बसले, बाई तुझ्या ठोकोला जाऊन दे, माझा मी नंतर मरेल. आपल्याला जमतं काय गमत. आज ऐका, अजून नाथ महाराज अजून काही 1-2 वर्ष जगले. जगल्यानंतर पुन्हा नाथ महाराजांनी देह ठेवला. नाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर ब्राह्मण काकांनी, आता खांदे द्यायला त्यांचेच भावके असणार ना, त्यांचेच गोत्रातले, त्यांनी ते खांदे द्यायला दिले सगळ्यांनी ब्राह्मणांनी. आणि त्या ब्राह्मणांची चर्चा चालू झाली. का हो शांबट, मागच्या वेळेस सुटले, आता आपल्याच खांद्यावर जावं लागलं ना. त्यांच्या गप्पा चालल्या. त्यांच्या गप्पा ऐकल्या नाथ महाराज ताटीवर उठून बसले, हे ठेवा खाली म्हणले, माझा मी चालत जाईन. काय कमाल. आणि नंतर षष्टीच्या दिवशी नाथ महाराजांनी चालत जाऊन गंगेमध्ये आपला देह काय केला, समर्पण केला. कशा करता सांगतोय, संत महात्म्याला काळ काय करू शकत नाही. हो अहो, संत महात्म्यालाच काळ काय करू शकत नाही याच्यात नवल नाही. संत महात्म्याने ज्याचा अंगीकार केला त्यालाही काळ काय करू शकत नाही. रेड्याचं उदाहरण बघा, भिंतीचं उदाहरण बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा चालवलं तर आजही, मी सांगितलं त्या दिवशी तुम्हाला, त्याला रेडा म्हणून जमत नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं. आणि त्या रेडे महाराजांच्या समोर आमच्यासारख्या रेड्यांची कीर्तन असतात. काय कमाल आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भिंतीला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या भिंती, त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या खांबाकरता मंदिर आहे. त्या खांबाचं दर्शन घेतात लोक, एरवी खांबावर थुकतात. त्या खांबामध्ये काय हिंमत आहे कोणाची, का, कारण तो खांब आता खांब राहिलाच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा हात लागला ना, ज्याला हात लागन, ऐका, परिसाचा जवळ सोनं गेलं, ते लोखंड गेलं की त्याचं काय होतं, सोनच होतं. तसं संत महात्म्यांच्या जवळ जे जे कोणी गेले त्यांच्या जीवनाचं सोनं झालं नाही, ते संतच होऊन गेले. आणि म्हणून आजही आपण आळंदीला गेल्यानंतर भिंतीचं दर्शन घेतो. आजही नेवासाला गेल्यानंतर आपण त्या खांबाचं दर्शन घेतो.
आज या आळे फाट्यावर गेल्यानंतर आपण त्या रेड्याचं दर्शन करतो का? कारण नामस्मरणाचा प्रभावच असा आहे की नामस्मरण यांना काळाच्या आड जाऊ देत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ज्ञानोबा सांगतात. अजून एक अर्थ सांगतो, पुढे चालतो ऐका. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, नाम उच्चारिता काळ वेळ नाही. याचा अर्थ अजून काय? तिसरा अर्थ असा करता येतो की नामस्मरण करून मोक्षाची प्राप्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती झालेल्या साधकाला, मोक्षाची प्राप्ती झालेला जो सिद्ध आहे त्या सिद्धा करता आता काळ नावाची वस्तू शिल्लक राहत नाही. कारण काळ देवाच्या अलीकडचा आहे. अहो काळ, तुकाराम महाराज सांगतात, काळ गुलाम सलाम करे तुक्या घरी राबत असे. काळ आमच्या घरी म्हणले कामाला आहे. सगळ्या जगावर जगा काळ खाय, तुकोबाराय सांगतात, जगाला काळ खाणार आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात किंवा भगवान परमात्मा सांगतात की हा काम आम्ही पाठवू तिथं, हा काळ आम्ही पाठवू तिथं जातो आणि आम्ही सांगू त्याला हा उचलतो. एवढी काळाची सत्ता आहे. किंवा आपले हे प्रमाण मागे येऊन गेले. यम धर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ या गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. यमाने सांगूनच ठेवले काळाला की जिथं नामस्मरण चालतं, जिथं कीर्तन प्रवचन चालतं, तिथं तुला जायला परवानगी नाही. म्हणून दडदड दडदड दुरुदुरु दुरुदुरु पळ सुटला कळे काळा बापुडी आले. मागच्या प्रवचनात आपण एकदा बोललो होतो. म्हणजे नामस्मरण केल्यानंतर अशी काय अवस्था प्राप्त होती की तिथं काळ नाही. ऐका, काळ सुद्धा भगवान परमात्म्यापासून तयार झालाय. भगवान परमात्मा काळाच्या पडद्यात सापडत नाही. काळामध्ये भगवान परमात्मा, काळाच्या पलीकडे भगवान परमात्मा. म्हणून गीतेमध्ये असं वर्णन आहे, कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृत्त. भगवान परमात्मा सांगतात की जगाला खाणारा काळ मी आहे. का मी आहे? कारण काळ भगवान परमात्म्याच्या हातात आहे आणि आपण काळाच्या हातात आहोत. कितीही प्रयत्न करा आपल्याला जगता येत नाही, नाही जगता येत. अहो माणसं क्षणाक्षणाला मारतात. मी तर विनोदाने सांगत असतो नेहमी, आपणच वय किती? 65 वर्ष वय. आपण 65 वर्ष म्हणजे किती शिल्लक राहिलो? 35 राहिले अजून, बरोबर ना? 35 राहिले. मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की मी आपापेक्षा वयाने मोठा आहे. तुम्ही म्हणता बुवाचं डोकं फिरलं वाटतं. फिरलं नाही, फक्त मोकळं झालंय. आपापेक्षा वयाने मी मोठा आहे. कसं काय मोठा आहे? माझं आता 37 वर्ष वय चाललंय आणि आपाचं शिल्लक 35 राहिले. माझं अजून किती शिल्लक राहिले? माझं जवळजवळ अजून 63 वर्ष शिल्लक आहे. आपाचं 35 वर्ष शिल्लक आहे. जास्त कोणाचं आहे? माझं आहे. मग वयाने मोठा आहे का नाही? मग आपल्यातला आणि तर कोणी आमचं काने आता झोपला येतं. कान्याचं वय काय असेल? 6 वर्षाचं वय असेल. काने आपल्या सगळ्यात काने आहे तर वयाने मोठा आहे. अजून कोण बारका असलं तर माहित नाही. का? कोणी खाल्लं इतकं वय आपलं? काळाने खाल्लं. घडी घडी काळ वाट याची पाही अजूनही किती आहे अवकाश. ज्ञानेश्वर महाराजांना नवल वाटलं, हे लोकांना कुठूनच याड लागले वाढदिवस साजरा करायचं. अहो क्षणाक्षणाला माणसाला काळ खातो या. मला पोरांनी विचारलं तुमचा वाढदिवस कधी? मी म्हणलं माझं वय वाढतच नाही, कमी होते. मला बऱ्याच वेळा पोरांनी विचारलं वाढदिवस. मी म्हणलं माझं वय वाढतच नाही, माझं वय कमी होतं या. करायचं असलं तर घट दिवस साजरा करा, वाढदिवस नाही. जवळजवळ बाळ बळिया वाढे तवतो भोजे नाचते कोडे आयुष्य निमाले अंतुरेकडे ते ग्लानीचे नाही. एवढं आपलं आयुष्य काळाने खाल्लंय तरी अंतःकरणातले विकार गेले नाहीत, म्हणून माणसाला दुःख वाटावं. एवढं आयुष्य झालं तरी अजून आपण नामस्मरण केलं नाही, पारायण केली नाहीत, वाऱ्या केल्या नाहीत, याचं माणसाला दुःख वाटावं. माणसं वाढदिवस साजरे करतात. हॅपी बर्थडे टू यू. अरे कशाचा हॅपी बर्थडे? आयुष्य वाढत नाही, आयुष्य कमी होते. जरा विचार करा, आयुष्य कमी होते का आपल्याला? म्हणून श्रीमद भागवतामध्ये शेवटी 4 प्रलय सांगितलेत 12व्या स्कंदामध्ये. एक नित्य प्रलय आहे, एक नैमित्तिक प्रलय आहे, एक प्राकृतिक प्रलय आहे आणि एक आत्यंतिक प्रलय. प्रलय म्हणजे नाश. नित्य प्रलय 2 प्रकारचा आहे. नित्य प्रलय 2 प्रकारचा. 2 प्रकार म्हणजे त्यातला पहिला प्रकार आहे की मिनिटाला क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी होते. क्षणाक्षणाला मागच्या मिनिटाला जे आपलं आयुष्य होतं ते पुढच्या मिनिटाला राहत नाही. तेवढा मिनिट आपल्या आयुष्यातून कमी झालेला असतो. आता आपलं जेवढं आयुष्य तेवढं उद्या सकाळ राहणार नाही. का राहणार नाही?
कारण रात्रीमध्ये जेवढे तास आहेत तेवढे तास आपल्या आयुष्यातले वजा होणार आहेत, निघून जाणार आहेत. म्हणून वाढदिवस ही संकल्पना चुकीची आहे. याला नित्य प्रलय म्हणतात. रोज माणसाचं आयुष्य घटत आहे, रोज रोज घटत आहे. म्हणजे कसं आहे, ती मेणबत्ती लावलेली असते बघा. आता बरेच मोठ्याला मेणबत्त्या निघाल्यात आपल्याकडे, ते बारीक आहेत, काही काही बरेच मोठे असतात, बराच वेळ जाळतात. मग ती मेणबत्ती लगेच संपते का? माणसं म्हणतात कसं काय अचानक मेला वगैरे, जाण्यासारखा नव्हता, आमच्या बरोबर बोलला, हॉटेलात आमच्या बरोबर खायला आला, मिरवणुकीत आमच्या बरोबर उड्या मारल्या, आणि मी घरी आलो लगेच फोन आला, हे गेले. अचानक कसं काय गेला? अचानक नाही गेला, त्याला गर्भापासूनच काळ खात होता. ज्ञानोबरांची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मंगळाचे अंकुरी सवेचे अमंगळाचे पडे पोरी की मृत्यू उदराचे परिवरी गर्भोगिवसी, ज्ञानोबराय सांगतात. जे तर मंगळाचे अंकुरी सवेचे अमंगळाचे परे पोरी किंवा पारे असा पाठ आहे. पोरी म्हणजे कीड. झाडाला कीड लागल्यानंतर, तुम्हाला ते माहिती आहे, आपल्या शेतीचं उदाहरण आहे, एखाद्या झाडाला जर कीड लागली तर ते झाड लगेच खराब होतं का हळूहळू हळूहळू किडत हळूहळू किडत. ज्ञानेश्वर महाराजांनी ते झाड नाही सांगितलं, हे झाड सांगितलंय. ह्याला पण झाड म्हणतात ना, अंगात आल्यावर असं. आता आलं तुम्ही जागेवर. अहो ह्या पण झाडाला गर्भात असतानाच कीड लागलेली हो. माणसं म्हणतात जन्माला येताना माणूस काय घेऊन येत नाही, पण मी सांगतो माणूस येताना मरण आपलं बरोबरच घेऊन येत असतो. मरण बरोबरच आणत असतो. कशा करता सगळा विस्तार चाललाय? आपल्यावर सगळ्यावर काळाची सत्ता चालते, संत महात्म्यांवर काळाची सत्ता चालत नाही. का चालत नाही? ज्ञानेश्वर महाराज त्याचं इथं उत्तर देतात. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामस्मरण केल्यानंतर त्याला अशी अवस्था प्राप्त होते की तो आता काळाच्या अतीत होऊन जातो. काळ त्याला काही करू शकत नाही. ऐका, आपण 3 अर्थ पाहिले. पहिला अर्थ आपण असा पाहिला की नामस्मरण करण्याकरता काळाची वेळेची काहीच गरज नाही. तुम्हाला वाटेल तिथं, वाटेल तेव्हा, वाटेल त्या काळात नामस्मरण करा, काहीच अडचण नाही. एक अर्थ. दुसरा अर्थ असा आहे की नामस्मरण करून 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 अशा प्रकारची योग्यता प्राप्त करता येते की ती योग्यता प्राप्त झाल्यानंतर कसलाही काळ आला तरी त्या काळामध्ये आपलं स्मरण राहतच. त्याच्याकरता आपण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहिलं. आणि तिसरा अर्थ असा आहे की नामस्मरणाने अशा प्रकारची अवस्था, काळातीत अवस्था प्राप्त होते की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आता काळ त्याच्यावर परिणाम करू शकत नाही, वेळेचाही त्याच्यावर परिणाम होऊ शकत नाही. चला याच्याकरता एक उदाहरण सांगतो, आठवलं तर. वेळ कशाला म्हणतात? सामान्य व्यावहारिक भाषेत बोलतो. ऐका, आपण म्हणतो की ह्याचा काळ चांगला चाललाय, हे तर कळतंय ना. काय ह्याची पोरं लहान होती, हा लोकांकडे रोजाने जायचा कामाला, कसं तरी करायचा, खूप वाईट दिवस सोसले, पण आता याचा काळ चांगला आहे. आता याचा काळ चांगला आहे. आता याचा काळ चांगला आहे म्हणजे काय बदललं हो? तो माणूस बदलला का त्याची परिस्थिती बदलली? परिस्थिती बदलली. बोलत राहा, काय अडचण नाही. माणूस बदलला का? माणूस तोच आहे. काय बदललं? परिस्थिती बदलली. म्हणजे काळ शब्दाचा एक अर्थ असा आहे परिस्थिती. काळ शब्दाचा अर्थ परिस्थिती. कशा करता सांगतोय? एक गमत आठवलेला सांगतो, ऐका. ह्याला अनुकूलच आहे. एका गावामध्ये एक महाराज जायचे कार्यक्रमाला, आणि श्रीमंत लोक काय सगळे मनाने चांगले असतात असं काय नाही. श्रीमंताच्या दारातच पाटी लिहिलेली असते, कुत्र्यापासून सावध. आज जाणाऱ्याला प्रश्न पडतो की आज नेमकी माणसंच राहतात का कुत्री राहतात? पण एक काही गरीब माणसं असतात, मनाची, सच्च्या मनाची असतात, अगदी मनापासून वाटत असतं त्यांना की महाराजांनी आमच्या, आता आम्ही फिरतो, आपल्याकडे नाही अनुभव आला, म्हणजे आता माणसं बिघडले का काय माहित नाही. पूर्वी आपल्याला गरीब माणसं महाराज लोक नेत असतील, पण मला जसं कळतं तसे महाराज लोक देवराम बाबाकडे आरती, मुनीबाबाकडे आरती, आमच्याकडे आरती येतं. तर आम्ही कार्यक्रमाला जातो, तर गेल्यानंतर त्या गावातली लोक 5-25 लोक, महाराज आमच्याकडे मुक्कामाला चला, महाराज आमच्याकडे मुक्कामाला चला, महाराज आमच्याकडे मुक्कामाला चला. आम्हाला कुठं ठेवून कुठं नाही असं होतं. तसं तिथे एक त्या गावामध्ये एक गरीब माणूस होता आणि त्याची अतिशय श्रद्धा होती महाराजावर, आणि ते महाराजाला दरवर्षी आपल्या घरी न्यायचा. महाराजही जायचे. तो माणूसच आधी सच्च्या मनाचा होता, कष्ट करून खायचा पण प्रामाणिक खायचा. त्याच्यामुळे महाराजाला तो आवडायचा. आणि महाराजाला मग महाराज चौकशी करायचे, कसं काय, बरे का, बायका मुलं सगळं बरे का? तो म्हणायचं सगळं बरे हो, पण ही परिस्थिती कधी बदलत? छपरामध्ये राहायचं. छपरामध्ये महाराजांनी त्याला एक पाटी लिहून दिली. काय? ये भी दिन चले जाएंगे, हे पण दिवस निघून जातील, अशी मोठ्या अक्षरात पाटी लिहिली. आणि त्याला सांगितले, हे बघ,
हे तुझ्या सापराच्या तोंडाला दाराच्या वर अशी लाव. कामावरून आला की त्याच्याकडे बघायचं, तुला बरं वाटेल. कामावर जाताना सकाळी उठलं की त्याच्याकडे बघायचं, बरं वाटेल. आणि जायचं कामाला. त्याचं रोजचं चालू झालं ते आपलं बघायचा. दिवसभर त्याच्यात ते पाठी ध्यानातच असायची. संध्याकाळी आले की पाठी त्याला बरं वाटायचं. महाराज तीर्थयात्रेला गेले 2-3 वर्ष कुठेतरी. तोपर्यंत इकडे असं झालं की याचं काय भाग्य परिणत झालं. त्याने शेतामध्ये कांदा केला, जे कांद्याला काय बाजार आला. याने 2-3 वर्षामध्ये 3-4 मजली इमारत बांधली. महाराजांना माहितच नाही. महाराज तीर्थयात्रेला, जुन्या काळात फोन नव्हते, काय नाही. महाराज पुन्हा तीर्थयात्रेहून आल्यावर कार्यक्रमाला लोकांनी बोलवलं. महाराज आले. महाराज म्हणले आपलं ठरलेलं घर आहे तिथं गेलं पाहिजे, नाही गेलं तर त्यांना वाईट वाटत, राग येईल. महाराज त्याचं घर शोधतायत पण महाराजाला घर सापडा. अहो हिथंच होतं घर, म्हणले दिसताना इथं तर मोठी इमारत झाली, आता काय करावं. आणि तो माणूस आतून बाहेर आला. महाराज महाराज मी इकडे. हो महाराज म्हणले हे काय बांधगडे. हे म्हणले तुमच्याच कृपेचा प्रसाद आहे म्हणले. तुमच्या शब्दात ताकद आहे. तुम्ही जी पाठी दिली होती ना त्याच्याकडे बघून समाधान वाटायचं. मी प्रामाणिक कष्ट करायचो, त्याचा परिणाम असा झाला की मला हे सगळं मिळालं. बरं म्हणले. महाराज म्हणले पाठी कुठे ठेवली. महाराज म्हणले तुम्ही दिलेली पाठी मी अशी कसं काय विसरल. कुठे म्हणले. ते बघा म्हणले पहिल्या वरचा जो मजला नाही त्या वरच्या मजल्यावर पहिल्यापेक्षा मोठ्या अक्षरात लिहिली. काय बोला ना आता महत्वाचे बोला. ए भी दिन चले जाएंगे. महाराज म्हणले आता कशाला त्याची अपेक्षा करतो. नाही कळलं का तुम्हाला. आता हे दिवस जायची अपेक्षा करतो का. चांगल्या इमारतीतले याला काळ म्हणतात. काहीचा काळ गरिबीचा असतो, काहीचा काळ श्रीमंतीचा असतो. कशा करता सांगतोय. नामस्मरण करायला लागल्यानंतर कसाही गरिबीचा काळ येऊ द्या किंवा कितीही श्रीमंतीचा काळ येऊ द्या तरीही तो त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाच परिणाम घडवत नाही. हे नामस्मरणाचं महात्म्य आहे. हे नामस्मरणाचं महात्म्य. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही. खूपच चिंतन करण्यासारखं. चला तर मी सांगत होतो काळ आणि वेळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. संसार जीवनामध्ये येणारी जी काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे त्याला सुद्धा काळ म्हणतात. याचा अनुकूल काळ चालू आहे, याचा प्रतिकूल काळ चालू आहे. तर हा अनुकूल काळ आणि प्रतिकूल काळ अंतःकरणापर्यंत ज्याच्या पोहोचतच नाही तिथं नामस्मरण चालू आहे असं समजायचं. अहो भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. सगळं असं अगदी फिटच बसत आहे असं नाही, पण एक सांगतो तुम्हाला. 18 दिवस महाभारताचं युद्ध चाललं होतं. 18 अक्षौहिणी सेना होती. 18 दिवस युद्ध चाललं होतं. बरंच वर्णन आहे. भीष्माचार्य कौरवांचे सेनापती होते. 10 दिवस. आणि 10व्या दिवशी अर्जुनाच्या बाणाने भीष्माचार्य शरपंजरी पडले. बाणांच्या शेवर पडले. सगळ्या शरीरामध्ये बाण लागले. आता समोर भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथामध्ये होते. भीष्माचार्य भगवान परमात्म्याचे भक्त आहेत. सगळं ठीक आहे. पण भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या हातून भीष्माचार्याला मारलं. अहो साधा काटा मोडला तर माणसाला दम निघत नाही. पाय आपल्याला टेकवत नाही. हा हा हो 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 हा 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 हो हो हो. काय कायला ताप येतो. आलपी माणसाला ताप येतो थोडं काय झालं की. काय कायला बिगर चपलचं असं खड्यावरून चालता येत नाही. भीष्माचार्याच्या शरीरामध्ये असं बोट ठेवता येईल एवढी सुद्धा जागा नव्हती. सगळे बाण लागलेले होते. कशा करता सांगतोय बघा. इतके बाण लागलेले होते पण अंतःकरणामध्ये परमात्म्याचं चिंतन असल्यामुळं भगवान परमात्म्याने अशी भीष्माचार्यांवर कृपा केली. भीष्माचार्यांना आशीर्वाद दिला की माझ्या कृपेने तुम्हाला यत्किंचितही वेदना जाणवणार नाही. मला हे सांगायचं महत्वाचं. काय कशा करता सांगतोय. वाईट काळ आला. मला वाटतं याच्यासारखा वाईट काळ कुठला असेल. सगळ्या अंगाला बाण लागलेले. याच्यापेक्षा वाईट काळ कुठला असेल. इतका वाईट काळ, इतकी वाईट वेळ आली तरी सुद्धा भीष्माचार्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान जसंच्या तसंच. जोग महाराजांचं चरित्र ते. त्यांना काहीतरी कॅन्सर वगैरे झाला होता. दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. डॉक्टरने तपासलं त्यांना. डॉक्टरने तपासल्यानंतर डॉक्टरने सांगितलं महाराज तुमचा कॅन्सर इतक्या वर गेलेला आहे. या अवस्थेमधला पेशंट जनावरासारखा ओरडला असता. पण तुम्ही तर लहान लेकरासारखे अगदी प्रसन्न चेहरा आहे तुमचा. जोग महाराजांनी सांगितलं हे मी आयुष्यभर केलेल्या माझ्या परमार्थाच्या साधनेचं फळ आहे. म्हणजे काय. जोग महाराजांच्या चरित्रात असं वर्णन आहे की जोग महाराजांना माळ घेऊन नामस्मरण करताना कधीच कोणी पाहिलं नाही. अधिकार असतो प्रत्येकाचा. सगळ्याचाच अधिकार सारखा नसतो.
जोग महाराजांचं अंतकरण एवढं शुद्ध पवित्र होतं. अहो त्र्यंबकेश्वरला गेले जोग महाराज आणि तिथं म्हणते संकल्प सोडायला लावला होता ब्राह्मणांनी. म्हणा म्हणले पापोहम पाप कर्मा हम पापात्मा पाप संभवा. जोग महाराज म्हणले मी हा श्लोक म्हणणार नाही. ते म्हणले का? जोग महाराज म्हणले मी आयुष्यात कधी पापच केलं नाही, तुम्ही कशाला श्लोक म्हणू पाप हो मी पापे म्हणून? कशा करता सांगतो? इतकं पवित्र जीवन जोग महाराजांचं. आम्हाला अभिमान वाटतो, गर्व वाटतो की आम्ही जोग महाराज संस्थेत शिकलो, कारण ज्या परंपरेत आम्ही शिकलो तिथले हे महात्मे. गोलेबाबांचं आपण पुण्यतिथी केली, त्या गोलेबाबांचे प्रसंग ते हिमालयात गेले होते आणि हिमालयात गेल्यानंतर उंच पहाडीवर डोंगरा उभा होते आणि सहज त्यांच्या मुखातून उद्गार गेला. दुसरा एक माणूस होता त्यांच्या बरोबर, महाराजच होते. ते म्हणले वा, ही हवा जितकी पवित्र वाहते ना तितकं पवित्र आयुष्य घालवलेले, कुठलाच डाग जीवनाला लागू दिला नाही. हे आमच्या गुरुजीचे उद्गार आहेत. आपण म्हणू शकतो काय असे? अहो आळंदीत ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये कितीतरी असे साधक आहेत ते सिद्ध पदाला पोहोचलेले आहेत. आळंदीत जाऊनच माणसाचं जीवन का बदलतं? कारण तिथं आपल्या समोर जे आदर्श असतात ते आदर्श इतके पवित्र असतात की एकही दोष त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. वडादादा नेहमी सांगतात का म्हणले विश्वामित्राचं 60,000 वर्ष तपश्चर्या करून असं झालं, ते अप्सरेच्या मार्ग लागले, अनेकांचं असं झालं, बायकांच्या मार्ग लागलं, तुम्ही असं का? म्हणतात ते सांगत असतात आपण ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य म्हणून घेतो ना. ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य म्हणून जर घेत असलो तर आपल्या मनात ही शंकाच याचं कारण नकोय का? कारण ज्ञानोबरायांचं वर्णनच असं केलंय की ज्ञानोबराय नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाचे गीतेचे वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थी. ज्ञानेश्वरीच्या शेवट नाथ महाराजांनी 4-5 वहिलेल्या तिथली ओवी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. आपण ज्या ज्ञानोबरायांचा आधार घेऊन आपलं जीवन घालवतोय त्यांचं जीवनच एवढं निष्कलंक आहे की त्यांच्या मागे गेल्यानंतर आपल्या जीवनाला डाग लागल असं मनात सुद्धा आलं नाही पाहिजे. आणि असं जर मनात येत असेल तर आपण खरे भक्त नाही, आपण व्यभिचारी भक्त ठरवू. कशा करता सांगतोय? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नामस्मरण केल्यानंतर इतकी योग्यता प्राप्त होते की कुठलाही वाईट काळ किंवा कुठलाही चांगला काळ जरी आपल्या जीवनात आला तरी आपल्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही कुठलीच बिघाड होत नाही. प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. उद्या राजगादी बसायचं होतो, उद्याच तयारी चालली होती, झाली होती सगळी. आखी अयोध्या सजवली होती, सगळीकडे मंगल तोरण लावलेली होती, झेंडूच्या फुलांचे गुलाबाच्या फुलांचे सगळे हार जिकडे तिकडे घराला लावलेले होते, सगळ्या रस्त्यावर रांगोळ्या काढलेल्या होत्या, सनई चौघडे सगळे वाजत होते, राजगादी मिळणार होती. आणि सकाळ सकाळ ब्रह्ममुहूर्तावर असं कळलं आपल्याला वनाला जावं लागणार आहे. आता ही राजगादी ते तर लांबच राहू द्या. हो कल्पना करा, नुसते असे कल्पना करा काय गावात प्रत्येकाला 2-2 हजार रुपये देते वाटप चाललंय, असं कल्पना करा. काय देणार नाही कोणी, पण कल्पना करा की सरकारने स्कीम काढली की लॉकडाऊन मध्ये लोकांना काही कामं करता आले नाहीत, तेवढीच सरकारच्या वतीने 2-2 हजाराची मदत म्हणून आपल्या गावातले काही सरपंच कोणी आहे, आपले अधिकारी गावातले असतील ते आपल्याला 2-2 हजार रुपये देणार आहेत असं आपल्याला बातमी कळाली. फोनवर मेसेज आला, फोनही आले तसे. आणि आपण तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर असं कळालं, काय कळालं म्हणजे आपल्याला आनंद झाला होता. आता 2 हजार मिळणार, 2 हजार मिळणार म्हणजे आता काय दिवाळीला तेवढेच काय जास्त खाता येईल 2 हजारात किती व्हायचे, पण तरी आपण कल्पना करा. आनंदाने आपण गाडीवर किक मारून गावात गेलो. गावात गेल्या असं कळलं की सरकारने फरमान काढलं होतं पण अर्ध्या तासापूर्वी रद्द केले. कसं वाटल? अहो एवढ्या आनंदामध्ये गेलेलो आपण, सरकारला किती शिव्या देऊ? मला वाटते हरिपाठ जितक्या वेळा म्हणणार नाही तितक्या वेळा शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. कशा करता सांगतोय? देख्या खंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता जे तरिगणे नाही समजता संसार दुःखा. अशी अवस्था नामस्मरणाने प्राप्त होते. त्याच्यामुळं जीवनामध्ये कसाही काळ आला आणि कशीही वेळ आली तरी या महात्म्याचं जीवन अगदी प्रसन्न असतं, असा या चरणाचा अर्थ आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. चला भरपूर विस्तार झाला, पुढे जाऊ आता. आणखी काय फळ आहे? दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष उद्धरून जातात. दोन्ही पक्ष म्हणजे कोंबडी. मग दोन्ही पक्ष म्हटले. पक्ष काय काय म्हणतात? कृष्ण पक्ष आणि शुक्ल प्रश्न पक्ष. म्हणजे महिन्यात 2 पक्ष असतात ना, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. एक शुद्ध पक्ष आणि एक वैद्य पक्ष. ते पक्ष नाही, दोन्ही पक्ष. दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही बाजू, आईकडची बाजू आणि वडिलांकडची बाजू. दोन्ही पक्ष पाही उद्धरते. प्रल्हादाच्या चरित्रात भागवतात अशी कथा आहे
प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू भगवान परमात्म्याने मारल्यानंतर प्रल्हादाला भगवान प्रसन्न झाले, पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी पाहिली देवाने. प्रल्हाद म्हणले काय झालं रे? ना म्हणले तुम्ही मला प्रसन्न झाले, मला सद्गती देताना याच्यात काहीच अडचण नाही, पण माझ्या वडिलांचं काय केले तुम्ही? देवाला विचारलं. कारण आयुष्यभर तुम्हाला त्यांनी विरोधच केला. नाव घेऊन येते देवाचे हे बिरुद हिरण्यकशिपूचे. तो देवाचं नाव कोणाला घेऊन देत नव्हता. तो म्हणायचा म्हणा हिरण्यकशिपू महाराज की जय, हिरण्यकशिपू महाराज की जय असं म्हणायचं. एवढंच नाही, त्याने विष्णूची मंदिरं पाडून स्वतःची मंदिरं बांधली होती प्रल्हादाच्या बापाने. एवढा तीव्र कट्टर विरोध. त्याच्यामुळे प्रल्हादाला काळजी अशी लागली होती की आपल्या वडिलांचं नेमकं काय झालं असेल. मग तिथं भगवान परमात्म्याने सांगितले काळजी करायची कारण नाही. तुझ्या वडिला सकट मागच्या 21 पिढ्यांचा उद्धार कधीच झालेला आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलाकडच्या 21 पिढ्या नामस्मरणाने उद्धारून जातात. हे नामस्मरणाचं महत्व आहे. म्हणून एका ठिकाणी असं श्लोक आहे, सुरुवात आठवते. जनने पवित्रा वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवेद सुख साकरेस्मिन लीनम परब्रह्मणि यस्य चेतः. तर कुलम पवित्रम आठवलं. कुलम पवित्रम जननी कृतार्था. त्याचं कुळ पवित्र आहे. जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुळे भव नदी ताफा असे प्रमाण आहे. ज्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही ना त्याचा सगळा ताफाच्या ताफा कशाला म्हणतात? राजा जर चालला तर राजाचा ताफा असतो. पायदळ, गोडदळ, हत्तीदळ ह्या सगळ्याला ताप हे नाही कळायचं आपल्याला. मंत्री जर आला तर मंत्र्याचा ताफा असतो. पुढे 5-6 गाड्या, मागं 5-6 गाड्या, ते गनमिशन घेऊन सगळे मिलिटरीचे जवान, त्यांचे अंगरक्षक ह्याला ताफा म्हणतात. तसं ज्ञानोबा ते प्रमाणात असे जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भवनादी ताफा. ज्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही त्याचा सगळ्याच्या तापाच्या ताफा, आईकडचा ताफा, बापाकडचा ताफा, जावयाकडचा ताफा, अजून सुनाकडचा, सगळेच बरं का. त्या प्रमाणाचा अर्थच असा आहे. हो, सगळे ताफा पडून जातो. पण कुळामध्ये जर वैष्णव जन्माला आला तर एक आपलं प्रमाण पाठ आहे सगळ्याला, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. काकड्याचं प्रमाण आहे, तो देश पवित्र आहे. ज्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात पवित्र तो देश, पावन ते कुळ पवित्र आहे. जेथे हरीचे दास जन्म घेते, ज्या ठिकाणी ज्या घरी हरीचे दास जन्म घेतात ते. तसेच अर्थात ते सुभाषित कुलम पवित्रम, कुळ पवित्र आहे. जननी कृतार्था, ती आई धन्य आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन करताना समाधीच्या अभंगामध्ये असं वर्णन आहे, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्माली. हो, काय ते कुश भाग्यवान असेल, पवित्र असेल की ज्या कुशीतून ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म घेतला. का? वसुंधरा पुण्यवतीच देणं, कारण ही पृथ्वी त्यांच्यामुळे पवित्र आहे. हो, एका ठिकाणी असं वर्णन आहे, इतना पाप जगत में बड़ा की अंदाज से बाहर चला है संत इस जगत में इसलिए अभी तक कुछ ना हला. एवढं पाप जगात वाढलंय की आपण त्याचा अंदाजही करू शकत नाही. माणसं किती थोड्या कारणावरून किती माणसाला फसवतात. कापराची डबी चौफल्यावर आली तर 10 रुपये घेतले. ऋषी म्हणला 30 डबी वरच गावला 7 रुपयाला मिळते. म्हणजे एवढ्यात 3 रुपयाचा गोळ आहे. दौंडला गेलं तर मला वाटतं 3 रुपयालाच मिळते काय कोणाच ठाऊक. किती पाप चाललंय. अहो, ज्ञानेश्वरी सांगितलंय, समर्गीची विकणे मार्गी वस्तू, कमी किमतीची वस्तू जास्त किमतीला विकावं, पण किती त्याला काय मर्यादा? कशा करता सांगू, इतकं पाप वाढलंय आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. पण जगत का राहिले? म्हणजे जगत याच्या करता राहिले, अजून संत महात्मे पृथ्वी तलावर आहेत. हाय संत जगत में इसलिए अभी तक कुछ ना हला. चला, पवित्र कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. काय करतात हे? अपार समेत सुख सागरेस्मिन लीनम परब्रह्मणि यस्य चेता. या संत महात्म्याचं चित्त संसारात नसतं, देवात असतं. म्हणून ज्ञानोबरायांचं वर्णन करताना असं वर्णन आहे, जो दिवस उगवला तो ज्ञानदेव सफळ केला. पदांतर कथेला जेणे आत्मा राम संतोषे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं जीवनामध्ये? ज्ञानेश्वर महाराजांनी काहीच केलं नाही. कुठं माड्या बांधल्या नाहीत, दिड्या काढल्या नाहीत, काय नाही. मग काय केलं? जो दिवस उगवला तो ज्ञानदेव सफळ केला. पदांतर कथेला जेणे आत्मा राम संतोषे. ज्ञानोबरायांनी आपला दिवस सफळ केला. लोकांना असं काय ज्ञान सांगितलं की ज्या ज्ञानाच्या जोरावर लोकांना आत्मप्रतीती येईल अशा प्रकारचं ज्ञान सांगितलं. म्हणून दोन्ही पक्ष पाहि उद्धरती असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे, दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही पक्ष शब्दाचा अर्थ असा आहे
की नामस्मरण करून त्यांनी आपलाही उद्धार केला. नामस्मरण करून त्यांनी आपला उद्धार केला आणि आपला उद्धार करता करता ज्या काळामध्ये त्यांनी नामस्मरण केलं त्या काळालाही पवित्र केलं. मग याचं चिंतन झालं आपलं. ज्ञानोबरायांचा समाधीचा काळ असेल, तुकोबरायांचा निर्याणाचा काळ असेल, नाथ महाराजांचा जल समाधीचा काळ असेल, म्हणजे स्वतःचं जीवन उद्धरलं आणि ज्या काळामध्ये त्यांनी आपलं जीवन घालवलं तो काळही काय केला त्यांनी उद्धरून नेला. म्हणून असे संत महात्मे जिथं राहतात तिथं आपण वाऱ्या करतो, यात्रा करतो. भागवतात असं वर्णन आहे, अक्रूरजी ज्यावेळेस भगवान परमात्म्याला आणायला मथुरेत गेले, आपल्या गोकुळात गेले. गोकुळात गेल्यानंतर पहिलं काय केलं, गायीच्या मागे श्रीकृष्ण पावले अक्रूरे घातले दंडवत. जशी यमुना नदी ओलांडली आणि गोकुळाची भूमी लागली, अक्रूराने रथातून दणकीने खाली उडी मारली आणि साष्टांग लोटांगण घातलं. का? इथंच माझ्या भगवान परमात्म्याचे पाय लागले असतील. या पायाची धूळ म्हणून नामदेव महाराजांच्या सगळ्या कुटुंबाने महाद्वारात समाधी घेतली. कशा करता घेतली? भाव एवढाच आहे की संत महात्मे दर्शनाला येते, आल्यानंतर त्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकावर पडावी म्हणून नामदेव महाराजांच्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांची समाधी तिथं महाद्वारात आहे. कशा करता? वैष्णवांच्या पायाची धूळ एवढी सामान्य नाही हो, म्हणून वारकऱ्याला घरी का आणावं? कारण वारकरी काहीतरी पुण्य करत असतो, त्याच्या पुण्याचे कण आपल्या घरामध्ये पडत असतात. आता जे कधीच आणत नाही त्यांचा भाग सोडून द्या. पण बरेच लोक महाराज लोकांना दूषित भाव आपल्या अंतःकरणात असतो, त्याच्यामुळे आपण बघण्याची नजर आपली वेगळी असते. काय सांगा कोणचा महात्मा त्यात असेल काहीच आपल्याला सांगता येत नाही. म्हणून कुठलाही भाव न ठेवता हे वारकरी आहेत ना, वारकरी या भावनेने घरी आणलं का नाही, त्यांचं जीवन त्यांच्या बरोबर, पण आपली श्रद्धा आपल्याला फळ देत असते. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की वर्षातून 1-2 वेळा तरी वारकरी घरी जेवले पाहिजे. नसले जेवत तर आता इथून पुढे मला जेव घाला. हो, मला जेव घालायचं म्हणजे कुठं आलाच पुन्हा माळा घाला. आता ज्याचा आहे त्याचं काही अडचणच नाही. मला भंजीने दूध प्यायला बोलवले पण मलाच वेळ मिळाला दिवसभर. आता 1 महिना झाले भंजीच्या घरी दूध प्यायला जायचे. मग कशा करता सांगतोय तर विषय सोडून द्या, मला जीव घालू नका, वारकऱ्याला जीव घाला. तर कशा करतात? दोन्ही पक्ष पाही उद्धरती. पुढे ज्ञानोबराय सांगतात, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. आता पाठीमाग चिंतन आपलं येऊन गेले की पाप जे असतील ते जळून जातील. पापात आणि दोषात थोडा फरक आहे बरं. पाप गेले तरी दोष जातीलच असं नाही. दोष गेल्यानंतर मात्र पाप जातात. ऐका, पाप गेलं, आपण इंद्रायणी आळंदीला गेलो, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, इंद्रायणी स्नान केलं की सगळं पाप काय होतं आपलं धुवून जातं. सगळं पाप धुवून जरी गेलं तरी दोष करायची जी बुद्धी असते, वासना असते, ती जाईलच का? ती जात नाही. ती जात नाही. कुठेही जातो मी, चंद्रभागा स्नान केलं तरी आपलं आतापर्यंत पाप जाईल हो, पण इथून पुढे पापच करू नये अशा प्रकारची बुद्धी त्याने होईल असं सांगता येत नाही. कारण पंढरपुरातून येता येता वस्तू घ्यायला जातो, दुकानदाराला फसून एखादी वस्तू पिशवी टाकून आणतो. काय गंमत आहे? नाही, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं ना, वारीला जातो, 50 वर्षाचं वय असतं, 60 वर्षाचं तिकीट काढतो, ते हाफ तिकीट. हे कुठलं पुण्य आहे? हे काय पुण्य आहे का? हा सज्जनपणा नाही. ऐका, म्हणून पाप जरी गेलं तरी दोष जातीलच असं नाही. म्हणून नामस्मरण जर केलं तर ज्ञानोबराय संतांचे प्रमाणे बघा, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाईल. आपलं काय आहे? ज्ञानोबरांचे गोविया वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालायचे, तरी कैसेने नाशने पजे तयार वृक्षा. आपल्याला माहितीये, वरून झाड जर छाटलं तर काय होतं? झाडाला जास्त आघाऱ्या फुटतात. झाड जर काढायचं असलं तर काय करावं लागतं? डायरेक्ट जेसीपी लावून मुळासकटच उपटायचं. मुळासकट उपटलं की आता वर काही नाही, पण वरून वरून तोडलं की त्याला जास्त आघाऱ्या. आपलं काम वरून वरून तोडायचं चाललंय. महिनाभर आता मस्त हरिपाठ ऐकलाय, वरून मस्त टाळे आणल्या ते. आता बरेच दिवस झाला, आता लय ताणलंय म्हणते. खाणारे लोक तर म्हणते घराजवळ चालू होतं त्याच्यामुळे खाता आला नाही. मग आता राहिलेला कण समजून घ्या तुम्ही, आता लय खाली येत नाही. म्हणजे वरून वरून पालवी आणल्या ते, पण आतलं मूळ गेलं नाही ना. आतलं मूळ जाणं म्हणजे इच्छेसकट नष्ट होणं. नामस्मरणामध्ये ही ताकद आहे की नामस्मरण केल्यानंतर अंतःकरणातल्या सगळ्याच वासना नष्ट होऊन जातात. आणि वासनाच एकदा संपला की पुढे कामच नाही. कारण जन्म घेणे लागेल वासनेच्या संगे, त्याची झाली अंगी हरिरूप. एकदा वासना हरिरूप झाल्या झाल्या, आता पुन्हा जन्म नाही, मरण नाही, पुढलं कुठलंच पाप नाही. ज्ञानोबराय सांगतात, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. जडाला तारणारा, जीवाला तारणारा एकच हरी आहे. ऐका, जड जीवा तारण याचे 2 प्रकार आहेत. एक, जड जीव हा शब्द सलग दिलेला आहे इथं, जोडू नये.
जड जीव हा शब्द जर वेगळा 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 केला तरी सुद्धा त्याचे अर्थ लागतात. जड शब्द वेगळा काढायचा, जीव शब्द वेगळा काढायचा, दोन घटक होतात. किंवा जड जीव हा जोडूनच शब्द घ्या, जड जीव, जीवाला जड म्हटलेले असा एक अर्थ होतो. अगोदर पृथक केलेला अर्थ, वेगळा केलेला अर्थ सांगतो. जड कोण आणि जीव कोण? दगड जड आहे, जड आहे ना दगड. झाड पण जड आहे. जड कोणाला म्हणतात? ज्याच्यात चलन वलन नाही त्याला जड म्हणा. झाड दगड सगळी जड आहे. बैल म्हणजे चलनवलन असतं, पण ज्याची बुद्धी, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. पशुला सुद्धा जडच म्हटलेले, कारण त्याला काय बुद्धी नाही. ते काय म्हणजे बुद्धी नाही असं म्हणता येत नाही, पण व्यवहार करण्याची बुद्धी नाही. तर अशा सुद्धा जडांचा उद्धार नामस्मरणाने होतो. नामस्मरणाने म्हणजे ते प्रत्यक्ष नामस्मरण करतात असं नाही. जे महात्मे नामस्मरण करतात त्यांच्या संगतीत गेले की त्यांचा उद्धार आहे. याचं चिंतन मगच होऊन गेलं आपलं, की भिंतीला हात लावला, चल ग पाय, भिंत बनले की भिंत चालायला लागली. भिंतीचा उद्धार झाला कोणामुळं? नामस्मरण करणाऱ्या संतांचा त्याला स्पर्श झाला त्याच्यामुळं. म्हणून नामानेच लावून घ्यायचं, नामानेच भिंतीचा उद्धार आहे. येरेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढले तुकाराम महाराजांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं, त्या नंदीचा उद्धार झाला. कोणामुळे झाला? तुकाराम महाराजांनी नामस्मरण केलं, त्याचा परिणाम आहे तो. म्हणजे जगाचा उद्धार झाला. रेड्यामुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, ज्ञानोबरांचं वर्णन आहे. तर ज्ञानोबरांनी रेड्याचा उद्धार केला म्हणजे नामस्मरणाद्वारेच केला असं लावून घ्यायचं. आणि जीवा, जीव म्हणजे जीवामध्ये मग आता रेडा पण जीवच आहे. किंवा अजून एक उदाहरण सांगतो, भागवतामध्ये असं वर्णन आहे. गजेंद्र तो हस्ती सहस्त्र वर्ष जळा माझी नकरी पिढेला असे, सुरुदी सांडिले कोणी नाही साहे, अंती वाट पाही तुझे विठो. अभंग तुकोबरांचा. पाण्यामध्ये हत्तीचं बळ चालत नाही, हत्तीचं बळ पाण्याच्या बाहेर असतं. आणि नकर म्हणजे मगराचं बळ पाण्यात जास्त असतं. ते काही पूर्वजन्मातलं वैर होतं, आता सगळं डिटेल मध्ये जात नाही. हाती पाणी प्यायला त्या पाण्यामध्ये तळ्यामध्ये गेला, पाणी प्यायला तळ्यामध्ये गेला की त्या मगराने हत्तीचा पाय पकडला. हत्तीचा पाय पकडल्यावर मी आता सांगितलं की हत्तीची ताकद पाण्याच्या बाहेर असते, पाण्यात काय करता येत नाही. त्या मगराची ताकद पाण्यात जास्त असते, त्याला बाहेर काय करते? पाण्यामध्ये जे काय पाय धरला, हत्तीला पाय सोडताच येईना. हत्तीने भरपूर आवाज दिला, ओरडायचा प्रयत्न केला, घरचे सगळे आले. गमत आहे का? तो नकर म्हणजे काळ आहे आणि हत्ती म्हणजे जीव आहे. हत्ती म्हणजे जीव आहे. मग आपला पाय काळाने धरलाय, आपण पण हत्तीच आहे. आपला पाय काळाने धरलेला आहे. आपण कितीही वरडायचा प्रयत्न केला तरीही काळाच्या हातून आपण सुटत नाही. आपण कुणाची मदत घेतो? ते चरित्र खूप सांगतो, महात्मे गोड सांगतात. हत्तीने घरच्या लोकांना आवाज दिला, हो बायको आली. आता हत्तीच होता, हत्तीला भरपूर बायका, पशुच असतात. पशुला काय? पशुला कुठलेच नियम नसतात. एवढ्या वाक्यात सगळं समजून जा. मी आता खाली येत नाही, माझी इच्छा पण नाही, माझा तो अधिकार आहे नाही जास्त खाली येऊन बोलायचं. पशुला कुठले नियम नसतात. त्याला भरपूर बायका होत्या, भरपूर पूर होती, ते सगळे आले मदत कराय. पण आता नकाराची ताकदच एवढी होती की ते सोडताच येईना. म्हणजे काय? सोपं आहे, पोरग सोडाय आलं, बायको सोडाय आली, पाहुणे रावळे सोडाय आले, पण रोगाने ह्याला सोडलंच नाही असं त्याचा अर्थ आहे. काळ, रोग म्हणजेच काळ आहे. काळ सोडत नाही होता धरल्यानंतर, मग सगळं सोडून गेले एक एक एक. नामदेव महाराजांचा अभंग आहे ना, अंत काळे मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी, म्हणून ऋषिकेशी शरण तुझेशी मी आलो. त्याच्यात नामदेव महाराजांनी वर्णन केले, बायको कुठपर्यंत येते, भाऊ बंद कुठपर्यंत येतात, गावातले लोक कुठपर्यंत येतात, सगळे येतात स्मशानभूमीपर्यंत. पण तिथून पुढे एकट्यालाच जावं लागतं, कोणी सोडत नाही. त्या ऐका, ते गजेंद्र म्हणजे जीव आहे, आणि जीव म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जीवच आहेत. हत्ती म्हणजे जीव आहे, तुम्ही आम्ही सगळे जीवच आहेत. त्या हत्तीला जसं त्या नकराने सोडलं नाही, तसं काळ तरी आपल्याला सगळ्यांना सोडतो काय? काळ सुद्धा आपल्याला सोडत नाही. मग काय केलं? त्या हत्तीने आवाज दिला देवाला, तसं आपण सुद्धा काय करायचं? देवाला आवाज देवाला आवाज दिला की देव सगळ्याला सोडवतो. ही गंमत आहे. आणि म्हणून कशा करता सांगतोय, जड जीवा तारण हरी. जड जीवाला तारणारा हरी आहे. किंवा महात्म्याने वेदांताच्या दृष्टीने अर्थ लावलेला आहे. वेदांताच्या दृष्टीने काय अर्थ आहे? आत्मा हा चैतन्य स्वरूप आहे आणि देह जड आहे. देह जड आहे, देहाला काय किंमत नाही. चला, बोर होत असले तर रामायणात नेतो तुम्हाला थोडा वेळ, पुन्हा आपलं तुकाराम नगरला येऊ. वालीला देवाने मारलं, झाडा चाडून बाण मारला, वालीला मारलं. वालीला मारल्यानंतर वालीची बायको तारा अखंड तांडव करत ओरडतच रामाकडे आली, प्रभू रामचंद्राकडे आली. तिने विचारलं, मला तुम्ही कोणत्या कारणामुळे दुःख दिले? प्रभू रामचंद्र म्हणले, मी तुला कुठं काय केले? तू तिकडे महालात, आमचं इकडे युद्ध चाललंय, मी तुला आताच पाहतोय पाहिल्याच्या वेळेस, मी तुला दुःख काय देईल?
नाही म्हणले, तुम्ही माझ्या पतीला मारले म्हणले, तुझा आणि माझा काय संबंध आहे? अहो म्हणले, पतीला मारलं म्हणजे तुम्ही मला विधवा केलं, हे विधवापणाचं दुःख तुम्ही मला का दिलं? प्रभू रामचंद्र म्हणले, जरा मला कळण असं बोल. नाही म्हणले, माझ्या नवऱ्याला तुम्ही का मारलं? मी विधवा झाली. भगवान परमात्म्याने वानराला सांगितलं, त्या वालीचा देह घेऊन या. वाल्याचा देह आणला, ताऱ्याच्या समोर ठेवला. हे बघ म्हणले, तू जर ह्या देहाला वाली नवरा म्हणत असेल तर देह तुझ्या समोर पडलाय, घेऊन जा, बोंबलायचं कारण नाही. तू काय म्हणली? नवऱ्याला मारले. तू नवरा कोणाला समजते? देहाला जर नवरा समजत असले तर हे बघ, तुझ्या समोर पडलाय, जा आणि घरी घेऊन जा. प्रभू अध्यात्मात कोण चिंतन आहे ते सांगतात. प्रभू रामचंद्र सांगतात, हे बघ तारे, आपल्या सगळ्याच्या देहामध्ये आत्मतत्व राहतं. हे बोलणं तसं उलट आहे. आता ज्याला वेदांताचे संस्कार दिले की माझ्या बोलण्यावर शंका घेतील. देहात आत्मा राहत नाही, व्यापक असलेल्या आत्मस्वरूपातच परिच्छिन्न असलेला देह आहे. ऐका, ममवंश जीव लोक आहे ना. तर पण एक सामान्यपणे बोलण्याची पद्धत अशी की याचा आत्मा देहाता सोडून गेला, आपण म्हणतो ना, याच्या आत्म्याला शांती लाभो. हे शब्द प्रयोग चुकीचा आहे, कारण आत्मा शांतच आहे. आत्म्याला शांती नसते लाभत. ज्याच्यातला जीव जो फिरतो त्या जीवाला शांती लाभो असं म्हटलं पाहिजे. पण लोक बोलताना काय म्हणतात, त्यावेळेला याला बोलायला उभं राहतात बरेच, याच्या आत्म्याला चिरशांती. अरे आत्मा चिरशांतच आहे, त्याला शांती वगैरे काय लाभायचं काम आहे? नैनम चिंतनते शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेन ते आपण शोषयति मारुता, असं किती वर्णन आहे. प्रभू रामचंद्राने सांगितले, बघ, हा जो देह आहे ना जड, कितीही जपून ठेवायचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस हा देह मरतच असतो. आणि या देहामध्ये असलेला जो आत्मतत्व आहे, ह्या आत्मतत्वाला कितीही मारायचा प्रयत्न केला तरी हे कधीच मरत नसतं. मग तो देहाला आत्मा म्हणते, म्हणजे देहाला वाली म्हणते का आत्म्याला वाली म्हणते? देहाला जर तू वाली म्हणत समजत असेल तर हे देह तुझ्या समोर पडलाय आणि जाय उचलून घेऊन माझ्यापाशी बोंबलायचं काम नाही. तारेला ते पडलं. मी कशा करता सांगतोय, देह आणि आत्मा याला व्याध्यामध्ये गुळ चिंतन आहे. आपले ज्ञानेश्वरी वाचून गेलेले. या देहाची हे दशा ज्ञानोबराय सांगतात, काय? हे देह जो आगीत पडे तो भस्म होऊन उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा, या चुके तो ही काजा तरी गुरमेचा होय पंजा, ऐसा परिणाम कपी ध्वजा कश्मलगा. देहाची 3 प्रकारची गती होते मेल्यावर. म्हणजे पाहुणे रावळे असतील, लोकातच मेला असेल, कोरोना जर नसेल, आता कोरोनामुळे घरच्या लोकांना सुद्धा त्याच्या जवळ जाऊन देणार. पण असं नसताना काय करतात, सगळे जमा होतात, स्मशानात येतात आणि तिथं जाळतात. जाळल्यानंतर देहाचं काय होतं? 3 चिमट्या राख होते, बाकी काय होतं? ऐका, देह जो आगीत पडे तरी भस्म होऊन उडे. कल्पना करा, कुठं जंगलामध्ये फिरायला गेला, माणूस नाही तिथं काही, आणि मरून पडला. काय होईल तिथं? कोले कुत्रे खातात. देह जो आगीत पडे तरी भस्म होऊन उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. काय झालं देहाचं? कोल्या कुत्र्याचे विष्ठा होते. पण तुम्हाला एक दिवशी मी कीर्तनात सांगितलं होतं वाटतं त्या दिवशी, की अन्नदान जर नाही केलं तर त्या माणसाचा देह कोले कुत्रे सुद्धा खात नाहीत. काय होतं? तसा सोडून जातो. तसा सडल्यानंतर सडलेल्या देहात काय होतात? किडे होतात. तरी होय कुर्मीचा पुंजा. ज्ञानोबराय सांगतात, देहाची ही दशा आहे. या देहाची ही दशा आणि आत्मा तो येत आहे नित्य शुद्ध अपैसा अनादिपणी. आणि आत्मा कसा आहे? आत्म्याला कुठं मरण नाही, आत्मा कधी सडत नाही, आत्मा जळत नाही, काय नाही. 2 विरोधीत हो. आत्मस्वरूप देहापेक्षा वेगळं आहे. देह हा जड आहे आणि जड असलेल्या देहाचं तादात्म्य जीवाने घेतल्यामुळे जीवाला दुःख व्हायला लागलं असंही. आणि या जडाचा तादात्म्य घेतलेला जो जीव आहे त्या जीवाला तारणारा हरिपाटे, जड जीवा तारण हरी एक. तर बोर व्हायला लागलं काय? देवराम भावाचं उदाहरण सांगतो, चटका देतो तुम्हाला. ह्या दोन्हीच तुम्हाला एक दिवस सांगितलं होतं मी, चंद्रभागेत स्नान करून एक बाई एक माणूस येत होता. ती बाई कोणी त्या माणसाला माहित नव्हतं, तो माणूस कोणी बायला माहित नव्हतं. पण काठावरील लोक काय म्हणली, बघा नवरा बायको किती पुण्यवान आहेत, अधिक मासात जोडीने पंढरपूरला आले ते. खरं तर त्याला माहित नव्हते ही बाई कोण आहे, त्या बाईला माहित नव्हतं हा माणूस कोण आहे, पण लोकांना तसं वाटलं. तसं आत्म्याचं द्यायचं. याच्याकरता गुरुदेव बाबा एक उदाहरण सांगतात. 2 काशीचे पंडित पंढरपूरला आले. पंडित हे जाडजोड शरीराचे होते. आता आपल्याला माहिती आहे पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आणि मंदिर किती जवळ आहे. ते जवळ आहे का? 3 किलोमीटर आहे, जवळ 2.5-3 किलोमीटर आहे. मग तिथं टांगेवाले असतात, रिक्षावाले असतात. रिक्षावाल्याने ते कधीच रिक्षा लांब नेऊन उभा केला ह्यांना बघून, कारण रेल्वे जाड होते. ते म्हणजे ह्याला जर आपण रिक्षात बसवलं तर रिक्षाचा भोगाच आपला धंदा बसून जवळच बसून जाईल. मग त्याने लांब नेऊन उभा केली होती रिक्षा. मग हे आपले टांगेवाल्याकडे गेले. टांगेवाल्याकडे गेल्यानंतर टांगेवाल्याला म्हणली, का हो आम्हाला मंदिराजवळ चौफळ्यात नेऊन सोडा. टांगेवाला म्हणला, नको, तुम्ही आपलं चालत जा. तुम्ही टांग्यात बसले की आमचा टांगा मोडून जाईल. ते जाडच होते तसे भयंकर. आता कायच करायचं म्हणल्यानंतर आता पंडित हुशारच होते. त्याने सांगितले, बघा एका 2 जण होते, ते एकाचे 500-500 रुपये देतो. टांग्यात माणसं किती बसतात? लय कोंबून बसवले तर 7-8 माणसं बसवते.
आणि 10 रुपये एका माणसाचं फी हे तिकीट आहे, म्हणजे 80 रुपये एका खेपत 80 रुपये. मग तो टांग्यावाला विचार करायला लागला, एका खेपत 80 होत्या, कल्पना करा उभा राहून 2 दिलं तर 100 झाला. एका खेपत 100 होत्या तर एका खेपत 500 व्हायला लागले ते, आणि दोघाचे म्हणजे 1000. एकाच खेपत 1000. बरोबर बोलले, बसा बसा म्हणल्यानंतर एकाने मागं पाय ठेवला टांग्यात. आता एवढा जाड गडी होता, टांग्यात जसा मागं पाय ठेवला तसं गोडच उचललं वर. गोड उचललं. टांग्यावाला हो म्हणला, नको नको नको, तुम्हाला आम्ही काही नाही होऊ शकत नाही. अहो म्हणला प्रयत्न करा, पुढून बसू द्या म्हणले. नाही ना म्हणले, काय जमणार नाही. मग पंडिताने सांगितलं एका एकाचे 1000 दिले. पैसा म्हणजे माणसं काहीतरी डोकं चालवायचा प्रयत्न करतात. बरोबर म्हणजे आता मागून गोड उचलते ना, पुढून बसा. पुढून जसा तो पंडित बसला तसं गोड पाठीने खाली बसला. टांग्यावाल्याने सांगितले, हे बघा कोपरापासून हात जोडतो, पण आमचा धंदा बसू नका, आमचं जीवन याच्यावर चाललंय हो. हे जर मोडून गेलं तर आम्हाला पण हे करायला पैसे नाही. पंडिताने सांगितले, बघ 2-2 हजार एका एकाचे देतो, आम्हाला घेऊनच जा. मग या टांग्यावाल्याने विचार केला काहीतरी केलं पाहिजे. तो म्हणला मागून पाय ठेवला तर घोडं उचलते, पुढून पाय ठेवला तर घोडं बसते. दोघ जण आहेत, दोघं जर दुईकून बसवले तर वजन सारखं होईल ना. बरोबर म्हणजे दोघं दुईकून बसा. एकाला पुढून बसवलं, एकाला मात्र भले जाड होते. आणि तुम्हाला माहित नसेल, जाड माणसाचा काष्टा मागून सुटत आपोआप बसले. सायकल हाणायला लागले की काष्टा सुटत. आम्ही आळंदीतून मधुकरीला जायचो, पिंपळे सौदागरला मधुकरी होती माझी. तिथं जाईपर्यंत काष्टा 2-4 वेळा खावा लागायचा. सायकल हाताना काष्टा सुटतो. तर ते जाड होते पंडित, दोघाचे काष्टे सुटले होते. टांग्यात बसल्यावर एकाचं पुढं तोंड, एकाचं मागं तोंड. चौफळा आला. उतरताना त्यांच्या दोघांच्या लक्षात आलं की आपला काष्टा सुटलाय. सगळे माणसंच तिथं असतात चौफळ्यामध्ये. आता काय करायचं, म्हणजे बसल्या बसल्याच काष्टा खावा म्हणून पुढच्याने मागं हात घेतला. पुढच्याच्या हातात मागच्याचा काष्टा आला, आणि मागच्याने मागं हात केला तर त्याच्या हातात पुढच्याचा काष्टा आला. उदाहरण संपलं. हा पुढचा कोण आणि मागचा कोण आहे? पुढचा आहे देह आणि मागचा आहे आत्मा. आत्मा सगळ्याच्या आत आहे. पण आपण काय केलंय, मला दुःखच होऊ नये, मला सुखच असावं, हे आत्म्याचे धर्म आहे. आत्मा कायम सुखरूप आहे. मी आजारी नसावं हे कुणाला वाटतं? हे आत्म्याला वाटतं, हे आत्म्याचं स्वरूप आहे. पण मी आजारी नसावं, मी मरू नये, मी कायम सुखी असावं, हे आत्म्याचे धर्म आपण देहाच्या ठिकाणी आणून ठेवले. आणि देहाला काय झालं की आपण त्या आत्म्याकडे नेतो. मला असं होतंय, माझं लय दुखत आहे, मला लागलंय, माझं डोकं दुखत आहे. हे आत्म्याचं दुखत नाही. कशा करता सांगतोय, आत्मा आणि देह यांचं जे काय ऐक्य झालं, हे झालेलं ऐक्य ह्याचं पृथक्करण करणं, ही परमार्थाची शेवटची अवस्था आहे. भक्ताईशे जाणा जे देही उदास, तर जेव्हा देहावरी उदासायची अपरी उखिता जैसा बिडारी बैसायला आहे. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. महात्मा देहाकडे पाहताना कसा पाहतो? अहो एखाद्याने आपल्याकडे पैसे ठेवायला दिले, कल्पना करा त्याला गावाला जायचं होतं, गावातून काहीतरी काम होतं म्हणून तो म्हणला, हे बघा आता घरी पण जायला वेळ नाही मला, हे पैसे ते तुमच्याकडे ठेवा, मी 10-15 मिनिटात गावातून आलो. तो जातो, त्याचा विश्वास असतो आपल्यावर. मग ते पैसे आपण आपल्याकडे ठेवल्यानंतर त्या पैशाकडे आपण कोणत्या भावनेने पाहतो? आता हे आपलेच आहेत का, हे द्यावे लागणार आहेत अशा भावनेने पाहतो? द्यावे लागणार आहेत ना. तसं महात्म्याला माहिती आहे की हा देह काळाच्या तावडीत एक दिवस द्यावाच लागणार आहे. याचा ना आपला काळेचा काही संबंध नाही असं वाटणं, याच नाव आहे जड जीवात तारण, जड जीवाचा उद्धार होणं. ते कोण करतं? नामस्मरण करतं. जड जीवा तारण हरी एक. पुढचा राहता नाम हरी सार, असं इथं पाठ आहे बरं का. आपण म्हणताना म्हणतो हरी नाम सार जेव्हा नामाची, पण इथं पाठ असा आहे नाम हरी सार जेव्हा नामाची. काही घ्या, अर्थाच्या दृष्टीने काही फरक पडत नाही, पण असा नियम स्थितस्य गती चिंतनीय. आपल्या समोर जो पाठ आहे त्याला धरून चिंतन करावं. नाम हरी सार, ह्याचं चिंतन झालंय आपल्याला. सार सार विठोबा नाम तुझे सार. आता वेळ आपला झालाय, याचं चिंतन झाल्यामुळे डबल वाढत बसत नाही. ज्ञानोबा सांगतात की हरिनाम हे सार आहे जिव्हा या नामाची, आणि ज्याची जीभ सतत नामस्मरणच करते, उपमा त्या दैवाची कोणवानी. त्याचं भाग्य आता वर्णन करण्याकरता कोणीच समर्थ नाही. त्याचं इतकं श्रेष्ठ भाग्य आहे की त्या भाग्यापुढं ही संसारातली भाग्य अगदी क्षुल्लक आहे. म्हणून एक वासुदेव आपण म्हणतो ना, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तो धन्य आहे. संसार करणारा धन्य असं कुठेच वर्णन तुम्हाला सापडणार नाही. संसार करून धन्य होतच नाही. संसार करून उलट जास्त जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलं जातं. म्हणून ज्ञानोबा सांगतात तीच पुण्यवंते सरती पुरती धनवंते, ज्यांचा आवडता देव ते खरे पुण्यवान आहेत. ज्यांच्या अंतःकरणातून ज्यांना भगवान आवडतो, देव आवडतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा.
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, म्हणजे इथं हरिपाठ संपलाय असा अर्थ नाही बरं का. नाही तर म्हणतात की इथंच हरिपाठ संपलाय, इथं हरिपाठ संपला नाही. मग ज्ञानोबा सांगतात की माझ्या जीवनामध्ये हरिपाठ नावाची साधना करून आता झालेली आहे, असं त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, माझे जे काय पूर्वज आहेत त्यांचा सगळ्याचा आता उद्धार झालेला आहे, असा एक अर्थ आहे. आणि पूर्वजा म्हणजे काय, माझ्या नंतर येणारे जे आहेत, आता पूर्वज मागचे पण पूर्वजच असतात आणि पुढे गेल्यानंतर आपण त्यांचे पूर्वज होत असतो ना. मग पुढचे पण काय झाले, परंपरेने पूर्वजच झाले. तर ज्ञानोबा सांगतात की त्या कुळामध्ये वैष्णव जन्माला आल्यानंतर त्या कुळामधून मागून येणारे जे आहेत त्यांना आयती साधना सापडली ना. साधं व्यवहार आहे. एखाद्या घरामध्ये गायक असेल, म्हणणार असेल, भजन म्हणणार असेल तर त्याच्या घरातल्या पोरांना जास्त शिकवावं लागत नाही का, घरात ऐकून ऐकून ते पोरं म्हणतात. आता मी शिकवतो, आता ऋषीला काय जास्त सांगावं लागतं का, लगेच पकडतो ना. तसं दुसरी पोरं असली की त्यांना ज्या घरातले जे संस्कार आहेत, एखाद्याच्या घरी गाडी आहेत, सार्थक आता ट्रॅक्टर चालवतो, मला ट्रॅक्टर चालवा येत नाही का, ट्रॅक्टरच नाही ना घरी. जे संस्कार ज्या घरात असतात ते संस्कार त्याच्यामध्ये उतरतात लगेच. कशा करता सांगतोय, ज्ञानोबा इथं सांगतात की पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ती साधना आता तिथं त्या घरामध्ये आल्यामुळे ज्ञानोबा सांगतात की मी साधना परिपूर्ण केली. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या मागून येणारे जे आहेत त्यांना वेगळं काय शोधायची गरज नाही, आयतं आहे ना, आयतं आहे. आयतं असल्यामुळं ज्ञानोबा सांगतात की ही साधना काय होते, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा म्हणजे मागून मागचे पूर्वज वैकुंठाला गेलेच. 2 मिनिटात द्रोहबाळाचं एक चरित्र सांगतो, वेळ झाली थांबतो लगेच, ऐका. द्रोहबाळाला उत्तानपाद राजाचा मुलगा द्रोहबाळ, आणि प्रियव्रत राजाचा मुलगा, त्याचं नाव होतं उत्तम. कथा आपल्याला माहिती, फक्त मला शेवट सांगायचं आहे. त्याला उत्तानपाद राजाला 2 बायका होत्या, सुरुची आणि सुनीती. मांडी बसून दिलं नाही, ढकलून दिलं वगैरे, ते तुम्हाला सगळंच माहिती आहे. सगळं मला सोडून द्यायचे. भगवान परमात्मा नारद भेटले, नारदाने द्रोहबाळाला वनात पाठवलं. 5 महिन्यात द्रोहबाळाने साधना केली आणि द्रोहबाळाला वर असा दिला की तुला आढळपद देतो, आढळपदी बाळ बसविला ध्रुव, शिराचा सागर उपमने. 36,000 वर्ष द्रोहबाळाने राज्य केलं बरं का. 5व्या वर्षी द्रोहबाळाला देव प्रसन्न झाला. तिथून पुढे 36,000 वर्ष द्रोहबाळाने राज्य केलं. आणि राज्य केल्यानंतर द्रोहबाळाला नेण्याकरता विमान आलं. आता तुम्ही वारी केली आळंदी पंढरीची, तुम्हाला आता ज्ञानेश्वर महाराजांचा रथ माहिती आहे. जुना ज्ञानेश्वर महाराजांचा रथ तुम्ही बघितला असेल. जुना रथ कसा होता, सहज कुणाचा पण हात पोचायचा पादुकाला. आता रथ असा आहे, उड्या मारल्या तरी बी माणसाचा हात पुरत नाही, माणसं खाली पडतात एकाच्या अंगावर एक. तर द्रोहबाळाला नेण्याकरता जे विमान आलं होते ते असं उंच होतं, त्याला द्रोहबाळाला वर पाय ठेवता येणार. पाय ठेवता येणार म्हणल्यावर काय करायचं, काय करायचं म्हणल्यानंतर तिथे यम उभा होता काळ. त्याला बोलवलं, यमले इकडं. काय करायचं, काय नाही, पर पाळता येते खाली. त्याला विमानाच्या खाली त्या जोड पालत पडायला लावलं, त्याची पायरी केली. मृत्युर्मूर्ध्नी पदम दत्वा आरोरोहात भूतम गृहम, असं भागवतात वर्णने. मृत्यूच्या पाठीवर पाय देऊन द्रोहबाळ विमानात गेला. काळ वेळ नाम, त्याच्यावर काळ संत महात्म्याला काय करू शकत नाही. आपला उपक्रम उपासनाला अगदी बरोबर आला. संतांना काळ काय करू शकत नाही. काळाच्या माथ्यावर पाय देऊन द्रोहबाळाने विमानामध्ये पाय ठेवला. पण विमान हलायच्या अगोदर द्रोहबाळ इकडे तिकडे बघायला लागला. म्हणजे काय झालं, काय नाही म्हणले, ज्या आईमुळे मला ही साधना करण्याची बुद्धी झाली, कोणत्या, सावत्रायामुळे. ते म्हणले होते ना, देवाला प्रसन्न करून घे तर तुला वडिलाच्या मांडी बसता येईल. त्या आईला तुम्ही काय इथंच ठेवणार का. मग त्या विष्णूच्या दूताने सांगितलं, तुम्ही तुमच्या आईची काळजी करायचं काहीच कारण नाही, तुम्ही वर बघा. द्रोहबाळाच्या अगोदर द्रोहबाळाची आई वैकुंठात चालली होती. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानोबा सांगतात. पण हे कशामुळे होईल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ही साधना आपल्यामध्ये जर रुजली तर काळ आपल्या परत येणार नाही. काळ गुलाम सलाम करी तुझ्या घरी राबत असे. मग आठवलं नव्हतं, आता आठवलं बरोबर. तर हे नामस्मरणाचं महत्व आहे. भगवान करू, आपण कालही प्रार्थना केली ती आजही भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू की या नामाची आवड आमच्या सर्वांच्याच अंतःकरणामध्ये निर्माण हो. आणि जी अवस्था साधू संतांना प्राप्त झाली ती अवस्था एक ना एक दिवस आमच्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावी. अशा प्रकारची साधना आमच्याकडून करून घ्यावी अशी भगवान परमात्म्याच्या चरणी करुणा भागतो. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, तुम्हा सर्व मातृ पितृतुल्य त्यांच्या चरणी समर्पण करून वाणीला पूर्णविराम. पुंडरी गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात